विद्यार्थी मित्रो, तुम्हा सर्वांचं एसआर जीनियस अकॅडमीमध्ये मी प्राध्यापक राजाभाऊ धांडे तुमचं मनस्वी स्वागत करतोय। विद्यार्थी मित्रो, आपण एसआर जीनियस अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर एक ग्रामरची सिरीज सुरू केलेली आहे। त्यामध्ये आपण घेत आहोत अत्यंत महत्त्वाचा भाग, तो भाग आहे टेन्स म्हणजे काळ। एकूण काळाचे 3 प्रकार आहेत। सध्या जी क्रिया होत आहे ती आपण दर्शवण्यासाठी कसा उपयोग करतो तर प्रेझेंट टेन्सचा उपयोग करतो, म्हणजे त्याला वर्तमान काळ म्हणतोय। जी घटना झालेली आहे ती घटना दर्शवण्यासाठी आपण कशाचा उपयोग करतो तर भूतकाळाचा म्हणजे पास्ट टेन्स आहे। जी घटना समोर होणार आहे ती घटना दर्शवण्यासाठी आपण कशाचा उपयोग करतो तर भविष्यकाळाचा, त्याला आपण फ्युचर टेन्स म्हणतो। आपण कालच्या तासिकेमध्ये बघितलं होतं की ही मुख्य 3 काळ आहेत आणि या 3ही काळाची तर उपजी काळ आहेत तर ती साधा वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ, चालू पूर्ण वर्तमान काळ। तशीच भूतकाळाची सुद्धा साधा भूतकाळ, चालू भूतकाळ, पूर्ण भूतकाळ आणि चालू पूर्ण भूतकाळ आहे। नंतर भविष्यकाळाची सुद्धा तशीच काय होते तर साधा भविष्यकाळ आहे, चालू भविष्यकाळ आहे, पूर्ण भविष्यकाळ आणि चालू पूर्ण भविष्यकाळ आहेत। अशी 12 काळ आहेत। आपण त्यातला कालच्या तासिकेमध्ये काय केलं होतं तर साधा वर्तमान काळाचा संपूर्ण डिटेल्स स्टडी केलेली आहे। अत्यंत सोप्या पद्धतीने आपण हे समजून सांगणार आहोत आणि म्हणून तुम्ही काय करायचं तर संपूर्ण हे लेक्चर शेवटपर्यंत बघायचं आहे। आपण तर बघायचं आहे पण आपल्या मित्रांना सुद्धा ते सांगायचं आहे, कारण इंग्रजी ही भाषा आपल्याला अवगत करण्यासाठी त्यातील जे काही आपल्याला काळ आहेत ती काळ सुद्धा आपल्याला अवगत झाली पाहिजेत आणि ती जर अवगत झाली असतील अशा सोप्या पद्धतीने आपण जर शिकलो असेल तर सहज आपल्याला काळ लक्षात राहतात, ती काळ क्लिष्ट तुम्हाला वाटणार नाहीत। आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे तर हा संपूर्ण लेक्चर शेवटपर्यंत आपण बघायचा आहे। आजच्या तासिकेमध्ये आपण सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स कसा होतो त्याचा उपयोग आपण बघणार आहोत। चला तर बघूया सिंपल पास्ट टेन्स, त्याला आपण साधा भूतकाळ म्हणतो। साधा काल आपण साधा वर्तमान काळाचा अभ्यास केला होता। आज आपण काय करणार आहोत तर साध्या भूतकाळाचा अभ्यास करणार आहोत। काय होतं सूत्र तर साध्या वर्तमान काळाचं सूत्र आपण करताना काय करत होतं सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट। इथे सिंपल पास्ट टेन्स आहे। सिंपल पास्ट टेन्सचं सूत्र काय तर सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट आहे। काय झालं तर इथे फक्त क्रियापदाचं दुसरं रूप आहे, इथे क्रियापदाचं दुसरं रूप आहे आणि ते दुसरं रूप आपल्याला काय करायचं आहे तर घेण्यासाठी आपण हे दुसरं रूप घेऊन इथे काय केलं तर साधा भूतकाळ आपल्याला दर्शवला जात असतो। म्हणजे हा यस आहे तर काय होतं तिथे सब्जेक्ट आहे, नंतर V2 म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप आहे आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आहे। मग कर्ता, क्रियापदाचे दुसरे रूप आणि कर्म काय राहील तर सिंपल पास्ट टेन्सचं हे सूत्र आहे। वाक्याची रचना कशी अशी पाहिजे तर सिंपल पास्ट टेन्स मध्ये फक्त कर्ता, कर्त्याच्या नंतर क्रियापदाचं दुसरं रूप घ्यायचं आहे आणि त्यानंतर ऑब्जेक्ट घ्यायचं आहे। अशा रीतीने आपण या वाक्याची रचना करणार आहोत। बघूया आपण खालचे वाक्य होतं, आपण ही कर्ता घेत आहे ही कॉल्ड पुलिस, ही कॉल्ड पुलिस आहे। आता कॉल हे मेन वर्ब आहे, कॉल हे काय तर इथलं मेन वर्ब आहे, त्याला काय लागला तर ईडी हा प्रत्यय लागला आणि नंतर त्याचं दुसरं रूप सेकंड फॉर्म ऑफ द मेन वर्ब झालेलं आहे आणि म्हणून हे ही कॉल द पुलिस आहे। नंतर सी जर करता असेल सी वोकअप अर्ली इन द मॉर्निंग, सी वोकअप अर्ली इन द मॉर्निंग म्हणजे या ठिकाणी सुद्धा सी करता आहे, वेकअपचं हे दुसरं रूप काय तर वोकअप आहे आणि हे ऑब्जेक्ट होतं अर्ली इन द मॉर्निंग, सी वोकअप अर्ली इन द मॉर्निंग इथे वाक्य आहे। नंतर तिसरं वाक्य बघूया आपण। आता इट करता आहे, काय वाक्य तिथं करता होता इट सेव्ड इलेक्ट्रिक पॉवर्स, काय तर इट सेव्ड इलेक्ट्रिक पॉवर। आता याच्यातलं मेन वर्ब फक्त सेव्ह आहे, काय तर मेन वर्ब याच्यातलं सेव्ह आहे। आता मेन वर्ब हे सेव्ह झाल्याच्या नंतर काय लागलं त्यानंतर इथे फक्त त्याला डी लागलेला आहे, सेव्ड झालेला आहे, इट सेव्ड इलेक्ट्रिक पॉवर अशा प्रकारचं वाक्य। इलेक्ट्रिक पॉवर हे ऑब्जेक्ट आहे वाक्यातलं। आता यू पेड 1000 रुपीज टू किंवा यू पेड, पेडचं दुसरं रूप काय तर पेड आहे। इथे यू पेड 1000 रुपीज, इथे 1000 रुपीज टू हर हे ऑब्जेक्ट होतं, म्हणजे यू करता आहे, पेड हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे आणि काय होतं तर इथे 1000 रुपीज हे त्यातलं काय होतं तर ऑब्जेक्ट होतं। नंतर इथे राहुल वेंट, काय असं तर राहुल वेंट टू द इथे सुपर मार्केट एस्टरडे, राहुल वेंट टू म्हणजे ते गोचं दुसरं रूप काय केलं तर वेंट केलेलं आहे, काय होतं तर गो म्हणजे जाणे, वेंट म्हणजे गेला
आणि गॉन हे त्याचं तिसरं रूप आहे. तर इथे आपण काय करतो तर साध्या भूतकाळामध्ये आपण करता क्रियापदाचं दुसरं रूप आणि त्या ठिकाणी ऑब्जेक्टचा उपयोग करत असतो. आणि म्हणून काय झालं इथे राहुल हा करता आहे. राहुल हा काय तर करता, वाक्यातला हा इथे सब्जेक्ट आहे. राहुल वेंट टू सुपर मार्केट एस्टरडे, म्हणजे तो काल काय केला होता तर सुपर मार्केटला गेलेला आहे इथं दर्शवतं. आता दे वेंट टू ऑफिस, दे वेंट टू ऑफिस कोण आहे करता या वाक्यातला, दे करता आहे. गोचं दुसरं रूप काय तर वेंट आहे आणि टू ऑफिस हे काय तर ऑब्जेक्ट आहे. म्हणजे वाक्यात करता आहे, कर्त्याच्या नंतर क्रियापदाचं दुसरं रूप आहे आणि त्यानंतर ऑब्जेक्ट आहे. म्हणजे ते सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य आहे. सिंपल पास्ट टेन्सचं सूत्र आपण लक्षात ठेवायचं होतं, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट आहे. चला बघूया समोर आपण काय होतं तर जी क्रियापदं आपल्याला काय लागतात तर साधा भूतकाळ करत असताना आपल्याला क्रियापदाची दुसरी रूपं माहीत असावी लागतात. की क्रियापदाचं पहिलं रूप काय आणि त्याचं दुसरं रूप काय हे सुद्धा आपल्याला माहीत असावं लागतं. आणि म्हणून आपण या तक्त्यामध्ये पाहत आहोत की पहिलं रूप काय आहे, दुसरं रूप काय होणार आहे आणि त्याचं तिसरं रूप काय होणार आहे. तर बघा काय होतं तर प्रेझेंट फॉर्म म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. नंतर पास्ट फॉर्म म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप आहे आणि पास्ट पार्टिसिपल हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे. अशी क्रियापदाची आपण 3 रूपं या ठिकाणी काही पाहणार आहोत. अशी खूप काय त्याचा सुद्धा संग्रह करायचा आहे. ही शब्द सुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहेत, कारण या शब्दाचा संग्रह जर ठेवला आपण तर त्याची फर्स्ट फॉर्म काय, सेकंड फॉर्म काय आणि थर्ड फॉर्म काय हे सुद्धा लक्षात आलं पाहिजे. बहुतांशी क्रियापद ही काय होतात तर क्रियापदाला ईडी लावून होतात. काय होतं तर क्रियापदाला डी किंवा ईडी हा प्रत्यय लावून त्याचं दुसरं आणि तिसरं रूप होत असतं. पण काही शब्द असे आहेत की त्यांचं जी इरेग्युलर व्हर्ब असतात त्यांना सुद्धा आपण काय म्हणतो तर ती सुद्धा आपण अभ्यासणार आहोत, ती सुद्धा आपण लक्षात ठेवायची आहेत. आणि म्हणून काही आपण नमुन्याखातर इथे शब्द घेतले आहेत, ती शब्द आपण लक्षात ठेवायची आहेत आणि इंग्रजी भाषा आपली समृद्ध करायची आहे. ग्रामर आपलं पक्क झालं पाहिजे. ग्रामर पक्क होण्यासाठी ह्याही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि सहजरित्या आपण त्या शिकायच्या आहेत. सहजरित्या जर आपण जर शिकल्या असल्या तर ते आपल्या लक्षात राहतात. बघूया चला काय होतं तर इथे ॲक्सेप्ट आहे. या व्हर्बला काय होतं पण ज्या क्रियापदांना डी किंवा ईडी काय लागतं तर डी किंवा ईडी, ज्या क्रियापदांना डी किंवा ईडी प्रत्यय लावून त्याचे दुसरे व तिसरे रूप तयार होतात, म्हणजे त्या क्रियापदांना रेग्युलर व्हर्ब किंवा वीक व्हर्ब म्हणतात. काय म्हणतात त्याला तर रेग्युलर व्हर्ब किंवा यांना वीक व्हर्ब असे म्हटलं जातं. काय लक्षात ठेवा मग, ज्या क्रियापदाला पहिल्या रूपाला डी किंवा ईडी हा प्रत्यय लागतो त्या क्रियापदाला आपण काय म्हणायचं तर वीक व्हर्ब बनायचं आहे किंवा त्यांना इथे ही रेग्युलर व्हर्ब बनायचं आहे. काय म्हणतात त्याला रेग्युलर व्हर्ब म्हणायचं आहे. बघूया इथे ॲक्सेप्ट काय तर मग हे त्याला ईडी प्रत्यय लावला. काय लागला तर याला ईडी प्रत्यय लागलाय. हे सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म सुद्धा इथे काय लागला त्याचा सारखाच आहे. म्हणजे डी लागेल प्रत्यय किंवा ईडी प्रत्यय लागेल आणि त्याचं दुसरं रूप किंवा तिसरं रूप होत असतं. आणि म्हणून काय करायचं होतं तर लक्षात ठेवायचं. आता क्रियापदाच्या शेवटी जर ई असेल, क्रियापदाच्या शेवटी जर ई असेल तर त्याला फक्त डी लागतो. जसं वर्तमान काळात आपण बघितलं की क्रियापदाच्या शेवटी जर ई असेल तर त्याला फक्त यसच प्रत्यय लागतो. भूतकाळ सुद्धा तसंच आहे. काय होतं तर क्रियापदाचं दुसरं रूप तयार करताना सुद्धा त्याला जर क्रियापदाच्या शेवटी जर ई असेल तर फक्त त्या ठिकाणी डी हा प्रत्यय लागतो. इथे आहे अचीव, अचीवच्या शेवटी इथे ई आहे, मग इथे प्रत्यय काय लागला तर सेकंड फॉर्म बनवताना डी लागलेला आहे आणि इथे सुद्धा डी लागलेला आहे. अचीव, अचीव्ड आणि अचीव्ड आहे. म्हणजे ऍक्ट इथे आहे तर याचं सेकंड फॉर्म काय होईल तर ईडी त्याला प्रत्यय लागला आहे आणि इथे सुद्धा त्याला ईडी प्रत्यय लागला आहे ऍक्ट. नंतर अडॉप्ट, तर अडॉप्ट आहे, इथे सुद्धा काय लागलं तर दुसरं रूप बनवत असताना ईडी प्रत्यय लागला आहे आणि इथे सुद्धा ईडी प्रत्यय लावून त्याचं थर्ड फॉर्म सुद्धा झालेला आहे. इथे ॲडवाइस आहे. आता इथे क्रियापदाच्या शेवटी काय तर ई आहे, ई आहे म्हणजे तिथे काय लावायचं फक्त डीच हा प्रत्यय लावायचा आहे, पुन्हा याला ईडी लावायचा नाही आहे. इथे काय होतं ॲडवाइस, ॲडवाइस्ड, ॲडवाइस्ड. नंतर अलाऊ, अलाऊ असेल तर हे मेन व्हर्ब आहे, याला काय लागलं तर इथे अलाऊ, याला ईडी प्रत्यय लागला आहे. तिसरं रूप बनवताना सुद्धा इथे सुद्धा ईडी लागलेला आहे. आता इथे केअर आहे, त्यानंतर केअरच्या शेवटी ई आहे, केअरच्या शेवटी काय तर इथे ई आहे. इथे सुद्धा काय लागलं तर फक्त डी हा प्रत्यय लागला आहे. काय लागला तर डी प्रत्यय लागला आणि इथे सुद्धा डी प्रत्यय लागून तिसरं रूप त्याचं तयार झालेलं आहे. म्हणजे काही शब्द जी काही वीक व्हर्ब असतात किंवा रेग्युलर व्हर्ब असतात
त्यांना डी किंवा ईडी प्रत्यय लावून त्याचं सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म होत असतं. ही बहुतांश जवळपास 70% जी व्हर्ब आहेत इंग्लिशमध्ये तर ती अशाच पद्धतीने काय होत असतं तर ईडी किंवा डी लावून त्याची बनत असतात. पण ही साऱ्या गोष्टी आपण बारकाईने लक्षात ठेवायच्या आहेत. बारकाईने जर अशा लक्षात ठेवल्या की त्या गोष्टी आपल्या सहज सोप्या वाढायला लागतील. म्हणजे सहजपणे आपण प्रॅक्टिस करत असताना, त्या वाचत असताना किंवा पुस्तक रीडिंग करत असताना ह्या सगळ्या गोष्टी आपण टिप्पणी ठेवून द्यायच्यात, आपल्या पुस्तकामध्ये ठेवायच्या आहेत. मी जेव्हा शिकवतो आहे तेव्हा ह्याही गोष्टी तुम्ही काय करायच्या आहेत तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करायच्या आहेत. कारण त्या नोट डाऊन करायच्या नंतर पुन्हा पुन्हा आपल्याला प्रॅक्टिस होते आणि प्रॅक्टिस झाली की आपलं ग्रामर अत्यंत फिट होणार आहे. फक्त माझ्यासोबत हे क्लास आहे. हा क्लास तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि शेवटपर्यंत बघल्यानंतर ही जी सिरीज आहे टेस्टची सिरीज आहे ही कंटिन्यू रोजच्या रोज तुम्ही बघायची आहे. तुम्ही तर बघायची आहे, तुमच्या मित्रांना सुद्धा ती सांगायची आहे. कारण आपणही सुद्धा शहाणं झालं पाहिजे आणि दुसऱ्याला सुद्धा शहाणं आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्यासोबत आपण ज्ञान वाटण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि म्हणून हे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत बघायचं आहे. चला समोर बघूया आपण. पहा काय होतं तर इथे कॅरी आहे. काय होतं तर ते इथे वाय आहे लास्टला आणि काय होतं तिथे तर कॅरीच्या शेवटी काय होतं तिथे वाक्य इथे वायचा आय झालेला आहे आणि इथे काय लागलाय तर ईडी प्रत्यय लागलेला आहे. एवढं लक्षात ठेवायचं होतं की काय जर असेल तर वाय असेल तर त्या वायचा काय होतं तिथे आय होतो आणि त्या ठिकाणी ईडी लागत असते. पण काही नियम त्याचे लक्षात ठेवले पाहिजे तुम्ही. नंतर इथे सुद्धा चॅलेंज आहे. इथे काय तर त्याला ई शेवटी आहे. इथे फक्त काय लागला प्रत्यय तर डी प्रत्यय लागलेला आहे. इथे सुद्धा काय लागला तर डी प्रत्यय लागलेला आहे. म्हणजे सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म त्याचा बनवत असताना असं केला. इथे क्लाइंब आहे तर इथे काय लागलं त्याला तर क्लाइंब. नंतर इथे सुद्धा क्लाइंब अशा पद्धतीचं सेकंड आणि थर्ड फॉर्म झालेलं आहे. नंतर कलेक्ट इथे काय तर याला ईडी हा प्रत्यय लागला आहे आणि थर्ड फॉर्म होताना सुद्धा ईडी प्रत्यय लागला आहे. त्याला कलेक्टेड असं केलेलं आहे. कन्फ्यूज आता कन्फ्यूज लास्टला काय तर ई आहे म्हणून इथे प्रत्यय काय लागला सेकंड फॉर्म होताना इथे डीच लागलेला आहे. इथे सुद्धा डी आहे. कन्फ्यूज म्हणजे आपण काय म्हणतो तर गोंधळून जाणे. कन्फ्यूज म्हणजे काय आपण गोंधळून जाणे असं होतो. आता डिसाईड म्हणजे ठरवणे, निर्णय घेणे, क्षमता घेणे त्याला असं आहे. त्याचं दुसरं रूप काय होतं तर लास्टला ई आहे म्हणून फक्त इथे प्रत्यय काय लागला तर डी लागलेला आहे. इथे सुद्धा काय लागला तर डीच लागलेला आहे. म्हणजे सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म त्याचं कसं होतं हे आपण बघतो. तर इथे डिस्प्लेड आहे. वायच्या अगोदर काय तिथे तर स्वर आहे. वायच्या अगोदर काहीतरी इथे स्वर आहे आणि म्हणून वाय जसा आहे तसा तिथे राहतो. इथे वायच्या अगोदर काय होतं तर व्यंजन होतं आणि म्हणून इथे वायचा आय झालेला होता. इथे डिस्प्लेड आहे तर इथे याला ईडी लागलेला आहे. वाय जसा तसा राहिलेला आहे. इथे सुद्धा थर्ड फॉर्म बनवताना सुद्धा ईडी लागलेला आहे. आता एन्जॉय आहे. या वायच्या अगोदर सुद्धा इथे काय तर ओ हे स्वर आहे. ओ हे काय तर स्वर आहे आणि म्हणून या ठिकाणी काय झालं तर वायचा आय झालेला नाही. इथे ईडी झालेला आहे. इथे सुद्धा ईडी लागून त्याचं थर्ड फॉर्म बनलेलं आहे. नंतर बघाल काय होतं तर फिनिश आहे. तर फिनिश म्हणजे पूर्ण करणे हे वाक्य. तर काय होतं तर त्याला सेकंड फॉर्म काय तर ईडी त्याला लावून आहे फिनिश आहे आणि थर्ड फॉर्म सुद्धा त्याचं काय तर फिनिश करण्यात आलेला आहे. फिनिश म्हणजे पूर्ण करणे, कंप्लीट करणे. त्यानंतर बघा क्रियापदाची जी रूप आहे तर त्याला ग्रँट आहे. त्याला काय आपण सेकंड फॉर्म ग्रँटेड आहे, थर्ड फॉर्म ग्रँटेड आहे. ग्रँटेड म्हणजे ग्रँट म्हणजे मान्यता देणे किंवा मान्य करणे. हॅपन म्हणजे घडणे, हॅपन म्हणजे घडणे. तर त्याचं सेकंड काय केलं तर ईडी हॅपन. नंतर इथे सुद्धा हॅपन ईडी लावून त्याचं सेकंड आणि थर्ड फॉर्म केलेला आहे. इम्प्रूव्ह म्हणजे काय करणे तर सुधारणा करणे. इम्प्रूव्ह म्हणजे काय तर सुधारणा करणे हे वर्ब आहे. तर इथे काय तर व्हीच्या नंतर ई लागलेला आहे म्हणून इथे काय लागलं प्रत्यय फक्त तर सेकंड फॉर्म बनवताना डीच प्रत्यय लागलेला आहे. इम्प्रूव्ह काय तर इम्प्रूव्ह म्हणजे सुधारणा करणे. नंतर इन्व्हाइट. इन्व्हाइट म्हणजे काय इन्व्हाइट म्हणजे तर आमंत्रण देणे, निमंत्रण देणे. इन्व्हाइट करत असतो आपण सर्वांना. आपण फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असतो. ते इन्व्हाइट करण्यासाठी कधी कधी रिक्वेस्ट पाठवत असतो त्याला इन्व्हायटेशन म्हटलं जातं. तर हे लक्षात ठेवायचं होतं इन्व्हाइट. इथे काय लागलं तर सेकंड फॉर्म त्याला ईडी किंवा डी प्रत्यय लागून त्याचं सेकंड आणि थर्ड फॉर्म झालेलं आहे. जम्प. जम्प म्हणजे उडी मारणे, जम्प घेणे आहे एक नाही. त्यानंतर त्याचं ईडी लावून त्याचं सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म झालेलं आहे. क्नॉक. क्नॉक म्हणजे काय तर मारणे.
तर मारण्यासाठी जे क्लॉक करतो आपण त्याला, तर त्याला ईडी लावलेला आहे आणि इथे सुद्धा ईडी लावून थर्ड फॉर्म केलं आहे. लाईक आपण म्हणतो की नाही, आमच्या व्हिडिओला आम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. काय होतं तर आम्ही जी ही काही यूट्यूबला आपण शिकवत आहोत, तर त्यावेळेस तुम्ही जे काही आम्हाला लाईक करता, त्या लाईकमुळे आम्हाला एक वेगळी ऊर्जा मिळत असते. म्हणजे जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघताय त्या बटनाच्या खाली काय असतं तर एक लाईकचं बटन असतं, ते लाईकचं बटन दाबा. म्हणजे तुमच्या या लाईकमुळे आम्ही किती पद्धतीने चांगलं शिकवतो आहोत, आम्ही मुलांसाठी किती कष्ट घेत आहोत, याच्यासाठी तुमचं ते पारितोषिक असतं. आणि ते पारितोषिक आम्हाला मिळालं की आम्हाला आनंद वाटतो की चला आम्ही जे काही करत आहोत, आम्ही जे काही तुमच्यासाठी करण्याचा प्रयत्न करतो ते तुम्हाला आवडत आहे. आणि म्हणून त्याला आपण लाईक हा शब्द म्हणत असतो. आणि मग त्याचं जे सेकंड फॉर्म आहे तर ते काय होतं तर इथे डी आणि डी लावून हे सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म झालेला आहे. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर तुम्ही निश्चित त्याला लाईक करायचा आहे, कमेंट करायचं आहे. आणि नवीन जी मुलं येतं त्या मुलांनी काय करायचं तर हे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. हे एसआर जीनियस अकॅडमी आपण 5 ते 10वीच्या मुलांसाठी एक तर इंग्रजी, गणित आणि विज्ञान हे 3 विषय त्याच्यावर शिकवत असतो. आणि म्हणून हे चॅनल तुम्ही तर सबस्क्राईब कराच, परंतु एसआर जीनियस अकॅडमी या ॲपला सुद्धा आपण त्या जायचं आहे आणि ते ॲप डाउनलोड करायचं आहे. तर चला, इथे लॉक म्हणजे काय तर इथे बंद करणे. इथे काय होतं त्याला सेकंड फॉर्म लॉक्ड आणि थर्ड फॉर्म सुद्धा लॉक्ड आहे. नंतर मॅरी, काय तर मॅरी म्हणजे काय, नक्की मॅरी म्हणजे लग्न करणे, हे की नाही. इथे त्याचं इथे काय केलं, वायच्या अगोदर आर आहे, वायच्या अगोदर काय तर स्वर आहे, व्यंजन आहे. आणि म्हणून वायच्या अगोदर आर आल्या कारणानं वायचा काय झालं तर आय झालेला आहे. आणि इथे ईडी लावून त्याचा सेकंड आणि थर्ड फॉर्म झालेला आहे. लक्षात आलं. समोरचं बघूया आपण. त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तुम्ही. आता बघाल, आतापर्यंत आपण कोणते शब्द पाहिले होते तर ज्या शब्दांना, ज्या मुख्य क्रियापदांना ई, डी किंवा ईडी हा प्रत्यय लागून त्याची दुसरी आणि तिसरी रूप बनत असतात, त्या शब्दांना आपण रेग्युलर व्हर्ब किंवा वीक फर्म म्हणतो. काय म्हणतो आपण तर रेग्युलर व्हर्ब किंवा वीक फर्म बनत असतो. आता जी क्रियापदं पाहणार आहोत ती क्रियापदं कशी आहेत तर या व्हर्बला इरेग्युलर व्हर्ब म्हणतात. काय म्हणतात त्यांना इरेग्युलर व्हर्ब म्हणतात. का म्हणतात तर इरेग्युलर व्हर्ब, ज्या क्रियापदांचे दुसरे आणि तिसरे रूप कोणत्याच नियमानुसार होत नाहीत त्या क्रियापदाला इरेग्युलर व्हर्ब किंवा स्ट्रॉंग व्हर्ब म्हणतात. काय म्हणतात आपण त्याला स्ट्रॉंग व्हर्ब म्हणतात. म्हणजे याला इरेग्युलर व्हर्ब आपण म्हणतो. आणि रेग्युलर व्हर्बला ज्याला डी किंवा ईडी लागतं त्यांना रेग्युलर व्हर्ब किंवा वीक व्हर्ब म्हणत असतो. ज्या क्रियापदांना कुठलेच नियम लागत नाहीत त्यांना इरेग्युलर व्हर्ब आणि त्यांना स्ट्रॉंग व्हर्ब म्हणत असतो. तर अशी शब्दांची यादी आपल्या वहीमध्ये लिहून ठेवायची आहे, त्याच्या नोंदी ठेवायच्या आहेत. आणि त्या नोंदी ठेवल्याच्या नंतरच आपल्याला हा काळ लवकर समजत असतो. बहुतांश वेळेस या वाक्यांचे म्हणजे ही जी वाक्य आहेत तर काही शब्द आहेत ही शब्द आपल्याला लक्षात ठेवावी लागतात. आणि ही जर वाक्यात लक्षात राहिली असेल तर निश्चितच तुमचे काळ अत्यंत परफेक्ट होतील. इथे अवेक म्हणजे जागे होणे, अवेक म्हणजे काय तर जागे होणे. तर तिथे अवोक आणि सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म याचं सारखं आहे. त्यानंतर बिगिन म्हणजे स्टार्ट, सुरुवात करणे. काय करणे, बिगिन म्हणजे सुरुवात करणे. आपणच काय केले तर आता टेन्सच्या या सिरीजला कालच्या लेक्चरपासून आपण सुरुवात केलेली आहे. त्याला टेन्स बिगिन म्हणजे सुरुवात करणे, स्टार्ट म्हणजे सुद्धा सुरुवात करणे. इथे बिगिन आहे, त्याचं दुसरं रूप आहे बिगन आणि इथे बेगन आहे. इथे बिगॅन आणि बिगन. इथे काय होतं BEGAN येईल आणि इथे BEGUN असा त्याचा थर्ड फॉर्म होईल. एवढं लक्षात ठेवायचं होतं. ही जी इरेग्युलर व्हर्ब आहे यांची जी स्पेलिंग आहे ती थोडीशी आपण लक्षात ठेवायची, पाठांतर सुद्धा करायची आहे, त्याच्या नोंदी सुद्धा ठेवायच्या आहेत. आपल्या मित्रामध्ये आपण जेव्हा चर्चा करतो, वर्गामध्ये आपण राहतो, त्या वर्गामध्ये काय केलं पाहिजे तर आपण शब्दांच्या भेंड्या खेळल्या पाहिजेत. शब्दांच्या भेंड्या खेळून या मुलांचा आपला शब्दसंग्रह आपण वाढवला पाहिजे. शब्द जितके आपला संग्रह वाढेल तितकी आपल्याला इंग्रजी भाषा ही अवगत होते. मराठी भाषा ही कशी आपण शिकलो, मराठी भाषा फक्त आपण ऐकून श्रवणीय झालं. लहानपणापासून आपल्याला काय शिकवलं का, नियम शिकवलेत का, नाही. आपण जितकी वाक्य ऐकली ती वाक्यात अधिक आपण सुधारणा केली असते.
तशीच आपण काय करतात, तर ज्या वर्गात आपण आहोत त्या वर्गात आपण शब्दांच्या भेंड्या खेळल्या पाहिजे. त्यामुळे आपला शब्दांचा साठा वाढतो. आपल्या मित्रांना नेहमी करता आपण त्याचं फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म असं विचारलं पाहिजे. त्याच्या गेमिंग सारखं आपण खेळलं पाहिजे आणि त्यामुळे आपला अधिक त्याचा आनंद वाढतो. आपलं तर ज्ञान वाढतंच, आपल्यासोबत जे काही सवंगडी आहेत त्यांचं सुद्धा ज्ञान त्यामध्ये वाढत असतं. आणि म्हणून त्या मुलांनी काय केलं पाहिजे, तर अशा पद्धतीचा ग्रुप बनवला पाहिजे. जी मुलं अभ्यास होते त्या मुलांचा एक वेगळा ग्रुप त्यांनी केला पाहिजे आणि आपल्या ग्रुपला, आपल्या मित्राला इंग्रजी कशी जास्त येईल हेही सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजेत. कारण प्रयत्न करणं आपल्या जवळच आहे. आपला सोसायटी मोल्ड मॅन्स, काय म्हणतात, सोसायटी मोल्ड मॅन्स. समाज माणसाला जसा आकार देत असतो तसा आपला जो ग्रुप आहे आपण चांगला आकार द्यायचा आहे. आपल्या ग्रुपला आपण काय करायचंय, तर इंग्रजीसाठी सर्वांनीच ठरवायचं आहे की आपण दोघं चौघ जण मित्र असेल तर ठरवायचं की उद्या आपण काय करायचे, तर ए वरचे शब्द पाठ करायचे, उद्या बी वरचे शब्द पाठ करायचे, उद्या सी वरचे पहिले शब्द पाठ करायचे, तर त्याचे फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म असं पाठ करायचं आहे. अशा मजेशीरपणे शिक्षण घेत असताना आनंद घ्यायचा आहे, पाठांतर करायचं आहे आणि त्यातून आपण आनंद घ्यायचा आहे. आणि त्यामुळे आपलं ते ज्ञान वाढतं, ज्ञान समृद्ध होतं आणि त्याच्यामुळे आपलं जीवनही सुद्धा चांगलं होणार आहे, आपलं ज्ञान सुद्धा चांगलं होणार आहे आणि आपला प्रभाव सुद्धा चांगला राहणार आहे. बघा इथे काय होतं, तर बेंड आहे, तर त्याचं दुसरं रूप काय होतं, तर बेंट आहे आणि तिसरं रूप सुद्धा बेंट आहे. बेंड म्हणजे वाकणे. आता कॅच, तुम्ही क्रिकेटमध्ये बरेच वेळेस हा शब्द वापरला होता, कॅच, हे की नाही. त्याचा दुसरा शब्द होतो कॉट. काय असेल तर कॉट, म्हणजे कॅच गेली म्हणतो आपण कधी कधी, काय म्हणतो तर कॅच. त्याचं सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म काय, तर कॉट आणि कॉट आहे. नंतर ड्रॉ म्हणजे रेखाटणे. नंतर ड्रीव आणि ड्रॉन, काय तर ड्रीव आणि ड्रॉन. इरेग्युलर व्हर्ब असतात, ते सारखे राहत नाही. म्हणजे सेकंड फॉर्म सारखा आहे किंवा थर्ड फॉर्म सारखा नाही आहे, त्याच्यात निश्चित बदल असतो. त्या प्रत्येक गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आणि म्हणूनच ह्या सारख्या गोष्टी आपण काय केलं, तर गेम पद्धतीने लक्षात ठेवल्या पाहिजेत. आणि गेम पद्धतीने लक्षात ठेवल्या की आपल्याला आपलं ज्ञान वाढत राहतं, आपल्या लक्षात एखादी गोष्ट सहज राहते. फाईट म्हणजे लढणे, फाईट म्हणजे लढणे. इथे फॉट दुसरं रूप आणि तिसरं रूप सुद्धा त्याचं काय, तर फॉट आहे. कीप, नंतर इथे त्याचं दुसरं रूप काय, तर केप्ट आहे आणि तिसरं रूप सुद्धा केप्ट आहे. लर्न म्हणजे काय, तर आपण जे काही शिकत आहोत, आज आपण ग्रामर या ठिकाणी शिकत आहोत, इंग्लिश ग्रामर शिकत आहोत, ठीक आहे. लर्न आहे, आपण इंग्लिश लँग्वेज शिकत आहोत, ठीक आहे. शिकणे याला आपण लर्निंग प्रोसेस आपण म्हणत असतो, त्याला लर्न म्हणजे लर्न हे शिकणे. त्याचं दुसरं रूप काय, तर लर्न्ड आहे आणि तिसरं रूप सुद्धा काय, तर लर्न आहे. नंतर सी म्हणजे पाहणे, सी म्हणजे पाहणे. तर इथे त्याचं दुसरं रूप काय होतं, सॉ आहे आणि तिसरं रूप काय, त्याचं सीन आहे. म्हणजे सी सॉ सीन, सी सॉ सीन. पाठांतर करत असताना आपण असे पाठ करायचे आणि ते लक्षात ठेवायचे होते. आता थिंक म्हणजे विचार करणे. नंतर इथे दुसरं रूप आणि तिसरं रूप काय, तर त्याचं थॉट आणि थॉट आहे, तर थॉट आपण आहे. अशा पद्धतीने ही शब्द, ही जी काही इरेग्युलर व्हर्ब आहेत ती आपण लक्षात ठेवायची, पाठांतर करायचे, लिहून ठेवायचे, आपल्या वहीमध्ये त्या नोट डाऊन झाल्या पाहिजेत. जेवढे तुम्हाला शब्द सापडतील ती शब्द, त्याची डिफरन्स कशी शब्द असतील ती शोधायची आणि त्याची टिप्पणी काढून आपल्या वहीमध्ये लिहायची. सुवाच्याक्षर लिहायचं आहे. इंग्लिश लिहित असताना सुद्धा आपलं हँडरायटिंग आपलं चांगलं असलं पाहिजे. आपल्या हस्ताक्षरावरून आपला स्वभाव ओळखला जात असतो आणि म्हणून आपलं हस्ताक्षर हे अत्यंत सुंदर असलं पाहिजे. सुंदरपणे लिहायचं आहे. वेगवेगळे पेन वापरा, रेड पेन वापरा, ब्लॅक पेन वापरा, ब्ल्यू पेन वापरा. त्या वहीवर 2-3 पेन विद्यार्थी दशेत आपल्याकडे असली पाहिजेत. चांगल्यापैकी स्केल आपल्याकडे असली पाहिजेत. आपण चांगले वळणदारपणे ते लिहिण्याचा प्रयत्न करत आपल्या वहीवरून आपला स्वभाव कसा आहे हा लक्षात येत असतो आणि म्हणून आपला हस्ताक्षर काय करायचं, तर तेही सुधारायचं आहे. कारण शिकत असताना हाही आनंद आपण घ्यायचा होता. कारण की शिक्षण घेत असताना माणसाला आनंद घेत घेत शिकता आलं पाहिजे. आणि जीवन माणसाला आहे त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद शोधायचा असतो आणि म्हणून ते शिकत असताना सुद्धा आपल्याला आनंद त्याच्यामध्ये घेता आला पाहिजे. शिक्षण घेताना कधीच आपल्याला कंटाळा येता कामा नये, ते येत असताना आपल्याला आनंद वाटला पाहिजे. चला, काही इंग्रजीचे क्रियापद अशी आहेत की ती तीनही रूपे सारखीच असतात. कशी असतात, तर ती तीनही रूपे सारखीच असतात. इथे आहे कट कट कट, काय पहिलं रूप होतं कट म्हणजे कापणे, तर कट 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 हे आहे. पुट आहे म्हणजे आत टाकणे एखाद्या गोष्टीत, त्याला पुट 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 आहे. रीड आहे, तर काय तर याचा उच्चार फक्त वर्तमान काळात आपण त्याचा रीड करतो, भूतकाळ त्याचा रेड आणि त्यानंतर तिसरं रूप वापरत सुद्धा त्याचा रेड असा उच्चार केला जातो. नंतर बॅट, इथे बॅट बॅट बॅट. नंतर सेट 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 सेट. नंतर शर्ट, इथे शर्ट शर्ट शर्ट. हे तीनही अशी जी काही क्रियापद आहेत, काही क्रियापद अशी आहेत इंग्रजीमध्ये
की त्याचे पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप सारखं आहे, फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म सारखा असतो. अशाही क्रियापदाची आपण काय केली पाहिजे, यादी केली पाहिजे. सर्वात जास्त यादी वर्गात माझ्याकडे असली पाहिजे, ठीक आहे. ही क्रियापदं मला शोधता आली पाहिजेत. आपण ती मोबाईलवर जायची आहेत, ती पुन्हा पाहायची आहेत. मोबाईलमध्ये खूप काही आपल्याला मिळतं. गुगलवर जायचं आहे, गुगल जाऊन सर्च करायचं आहे. माझ्याकडे ही जास्तीत जास्त याचा साठा असला पाहिजे. अशा पद्धतीने सुद्धा आपण काय केले पाहिजे, तर आपल्या मित्रांमध्ये ही स्पर्धा लावली पाहिजे की कुणाकडे जास्त अशी क्रियापद होतात, त्या क्रियापदाची यादी आपण तयार केली पाहिजे आणि सर्वात जास्त आपल्याकडे यादी राहते याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि हे लिहित असताना सुद्धा स्वतःच्या अक्षराचा उपयोग करा. चला समोर बघूया आपण काय होतं, तर साध्या भूतकाळात. आता वाक्य पाहूया काय होतं. आपण साध्या भूतकाळात वाक्य आपण काय केलं, तर साध्या भूतकाळाचं सूत्र लिहित असताना सांगितलं सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे कर्ता आहे, क्रियापदाचं दुसरं रूप आहे आणि कर्म आहे. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, त्याच्यानंतर क्रियापदाचं दुसरं रूप घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय, तर ऑब्जेक्ट आहे. मग ही वाक्य करत असताना आपण होकारार्थी वाक्य कशी होतात आणि त्याच वाक्याची नकारार्थी वाक्य कशी होतात. सूत्र तरी पाहू आपण. या काय होतं, तर इथे सूत्र आहे सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट आहे. मग हे वाक्य काय होईल, तर स्मिता टोल्ड स्टोरी इन द क्लास. स्मिता टोल्ड स्टोरी इन द क्लास. याचे 3 पार्ट पडतात. पहिला पार्ट कोणता होता, स्मिता ही त्यातला कर्ता आहे. स्मिता ही त्यातला काय, तर कर्ता आहे. नंतर टेलचं दुसरं रूप काय होतं, तर टोल्ड. टेलचं दुसरं रूप काय, तर टोल्ड आहे. आणि स्टोरी हे ऑब्जेक्ट होतं. म्हणजे स्मिता टोल्ड स्टोरी इन द क्लास हे झालं होतं विधानार्थी वाक्य. हे काय झालं होतं, तर विधानार्थी वाक्य. आणि नंतर याच वाक्याचं जर नकारार्थी वाक्य करायचं असेल तर काय सूत्र होतं इथे बघा, सब्जेक्ट काय घ्यायचं पहिल्यांदा, तर सब्जेक्ट, त्यानंतर डिडंट काय, तर किंवा डिड नॉट काय म्हणतो, तर डिड नॉट. सब्जेक्ट त्यानंतर डिड नॉट, नंतर क्रियापदाचं पहिलं रूप, नंतर क्रियापदाचं. याच्यासाठी तुम्हाला सांगितलं होतं की जर आपल्याला काय पाहिजे, क्रियापदाची 3ही रूपं माहीत असावीत. म्हणून आपण अगोदर 2-3 स्लाइडमध्ये काय बघितलं, तर त्याची पहिली रूपं, दुसरी रूपं, तिसरी रूपं कशी आहेत ही सुद्धा बघितली होती. अशाच प्रकारची यादी तुमच्याकडे असावी. ती यादी नेहमी करता लक्षात ठेवा. वाचत राहा. वाचत राहिले की त्याला रिव्हिजन देत राहायचे. रिव्हिजन देत राहिले की आपल्याला आपलं ज्ञान हे समृद्ध होत असतं. आपलं जी ॲक्युरेसी आहे, बोलण्याची ॲक्युरेसी ही वेगळ्या स्वरूपाची राहू शकते. आणि म्हणून इथे लक्षात ठेवा सब्जेक्ट प्लस डिड नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे सूत्र काय होईल, तर इथे होतं सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. इथे स्मिता कर्ता आहे, त्यानंतर टोल्ड, टेलचं हे दुसरं रूप आहे, टोल्ड आहे. आणि ऑब्जेक्ट काय होतं, तर स्टोरी आहे. आणि इन द क्लास हे काय, तर सबऑर्डिनेट क्लॉज, त्याला पूरक वाक्य आपण म्हणतो, तर ती आहेत. म्हणून काय केलं, तर स्मिता टोल्ड स्टोरी इन द क्लास हे साध्या भूतकाळामधलं वाक्य आहे. ते वाक्य काय होतं, नकारार्थी करत असताना स्मिता डिड नॉट टेल, इथे डिड नॉट वापरलं कर्त्याच्या नंतर आणि टोल्डचं पहिलं रूप टेल वापरलेलं आहे. स्मिता डिड नॉट टेल स्टोरी इन द क्लास. त्यानंतर आहे स्नेहल टॉट अ लेसन. स्नेहल टॉट अ लेसन. आता स्नेहल टीचचं दुसरं रूप काय होतं, तिथे टॉट आहे. टीचचं दुसरं रूप काय, तर टॉट आहे. स्नेहल टॉट अ लेसन हे ऑब्जेक्ट होतं. म्हणजे स्नेहल करता आहे, टीचचं दुसरं रूप काय आलं, तर टॉट आलं, नंतर अ लेसन इथे ऑब्जेक्ट आलेला आहे. काय होईल वाक्य, तर स्नेहल डिड नॉट. स्नेहलच्या नंतर काय आपण डिड नॉट नकारार्थी वाक्य केलं आहे. नकारार्थी करत असताना, निगेटिव्ह सेंटेन्स करत असताना काय येतं, फक्त कर्त्याच्या नंतर डिड नॉट घ्यायचं आहे. कर्त्याच्या नंतर म्हणजे कर्ता घ्यायचा आहे, कर्त्याच्या नंतर डिड नॉट घ्यायचं आहे आणि त्यानंतर क्रियापदाचं मूळ रूप म्हणजे पहिलं रूप घ्यायचं आहे. स्नेहल डिड नॉट टीच अ लेसन. स्नेहल डिड नॉट टीच अ लेसन. टीच हे त्याचं पहिलं रूप वापरण्यात आलेलं आहे. आता यू गिव्ह मनी टू द स्टुडंट. आता यू या वाक्यात करता आहे. यू काय त्या वाक्यातला करता आहे. गेव येते, गिव्हचं पहिलं रूप काय, तर गेव. गिव्हचं पहिलं रूप काय, तर इथे गिव्हचं हे दुसरं रूप आपण इथे काय वापरलं, तर गेव वापरलं. यू गेव मनी. यू गेव मनी. मनी काय, तर हे ऑब्जेक्ट आहे. टू द स्टुडंट. टू द स्टुडंट हे सबऑर्डिनेट क्लास. यू गेव मनी टू द स्टुडंट म्हणजे तू मुलांना पैसे देतो आहे असे त्याचा अर्थ होतो. तर इथे किंवा दिलेत, इथे गेव आहे हा शब्द वापरला होता. इथे आपण त्याचं नकारार्थी वाक्य करताना काय केलं, तर यू करता घेतला असेल तर त्यासमोर डिड नॉट घेतलाय. काय घेतलंय त्यासमोर, तर डिड नॉट घेतलेला आहे. आणि त्याचं मूळ रूप गेवचं पहिलं रूप काय, तर गिव आहे. मनी टू द स्टुडंट. मनी टू द स्टुडंट आहे. त्यानंतर आहे स्नेहल क्लोज्ड द सोनल क्लोज्ड द डोअर. सोनल क्लोज्ड द डोअर या वाक्यातला कर्ता कोण आहे, मग सोनल आहे.
त्यानंतर क्लोज हे पहिलं रूप, म्हणजे पहिल्या रूपाचं जे दुसरं रूप आहे, म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आहे क्लोज, त्याला काय लावलं आपण तर ईडी लावला, त्याचा सेकंड फॉर्म झाला आहे क्लोज द डोअर्स. हा, सोनल क्लोज द डोअर. हेच वाक्य जर नकारार्थी करायचं असेल तर सोनलनी दरवाजा लावला नाही किंवा लावला नव्हता हे जर आपल्याला सांगायचं असेल तर काय करावं लागेल, इथे सोनलच्या नंतर आपल्याला काय घ्यावं लागेल, डिड नॉट. काय घ्यावं लागेल तर सोनलच्या नंतर डिड नॉट घ्यावं लागणार आहे. सोनल डिड नॉट क्लोज द डोअर. काय असेल, सोनल डिड नॉट क्लोज द डोअर. इथे काय केलं आपण, त्याचं तर पहिलं रूप वापरलं. लक्षात आलं, इथे क्लोज कोणतं रूप वापरलं तर क्लोज हे रूप वापरलेलं आहे. सोनल डिड नॉट क्लोज द डोअर. म्हणजे आपणच वाक्य काय करतात, होकारार्थी वाक्य शिकली आणि होकारार्थी वाक्याचीच नकारार्थी वाक्य सुद्धा शिकली आहे. काय करायचं होकारार्थी वाक्य करताना, होकारार्थी वाक्य करताना सूत्र लक्षात ठेवायचं तर सिंपल पास्टचं सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. परंतु त्याच नकारार्थी करताना जर करायचं असेल तर त्या वाक्याचं सूत्र सुद्धा लक्षात इथे ठेवायचं आहे. सब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर डिड नॉट लावायचं आहे, त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे, त्यानंतर ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. ही गोष्ट लक्षात ठेवली की तुम्हाला सहज वाक्य, एका वाक्याची 12 वाक्य बनवता येतील. 12 वाक्याची तुम्हाला 36 वाक्य आणि 36 वाक्याची काय होती तर 96 वाक्य तुम्हाला बनवता येत असतात. अशा वेगळ्या पद्धतीचे होकारार्थी, नकारार्थी, प्रश्नार्थी अशी वाक्य आपण बनवत असतो. आणि म्हणून अशा पद्धतीने सहज पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायची आहे. हे लेक्चर तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे. मग बघा तुम्हाला इंग्लिश येते की नाही. तर चला आता समोरचं बघूया आपण, आहे की नाही. आता इथे असर्टिव्ह वाक्य आहे आणि याचं इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स करायचं आहे. म्हणजे काय तर होकारार्थी, आता काय अगोदर काय बघितलं आपण, अगोदरचं वाक्य बघितलं आपण की वाक्य काय होतं तर ते विधानार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्य केलं. आता आपण विधानार्थी वाक्याचं प्रश्नार्थी वाक्य करत असताना किती सोपी पद्धत आहे ती बघायची आहे. काय करावं लागतं तर फक्त इथे तुम्हाला काय करायचं तर सब्जेक्ट घ्यायचा आहे, V2 घ्यायचा आहे आणि ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. विधानार्थी वाक्यात घेत असताना काय करतो आपण तर सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य बनवत असताना आपण घेतोय सब्जेक्ट, सब्जेक्टच्या नंतर क्रियापदाचं दुसरं रूप, सब्जेक्टच्या नंतर क्रियापदाचं दुसरं रूप आणि त्यानंतर ऑब्जेक्ट आपण घेतो आहे. पण त्याच वाक्याचं जर आपल्याला काय करायचं असेल, प्रश्नार्थी वाक्य जर करायचं असेल तर ती प्रश्नार्थी वाक्य करताना फक्त काय घ्यायचंय तर डीड हे कर्त्याच्या समोर घ्यायचं आहे. काय घ्यायचं तर डीड हे कर्त्याच्या समोर घ्यायचं आहे. त्यानंतर कर्ता घ्यायचा आहे आणि कर्त्याच्या नंतर फक्त क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे. ते जे काही दुसरं रूप होतं त्या दुसऱ्या रूपाचं आपल्याला पहिलं रूप घ्यायचं आहे आणि नंतर ऑब्जेक्ट घेऊन प्रश्नार्थी वाक्य लिहायचं आहे. हे सूत्र लक्षात ठेवा. हे विधानार्थी वाक्याचं सूत्र आहे, हे नकारार्थी वाक्य सूत्र आहे. याला असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे होकारार्थी वाक्य आपण म्हणतो. नंतर इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय तर आपण प्रश्नार्थी वाक्य म्हणत असतो. बघूया आपण, आहे की नाही. आय प्ले फुटबॉल एस्टरडे. आय प्लेड फुटबॉल एस्टरडे. आय करता आहे, नंतर प्लेला काय लागलं तर ईडी लागलेला आहे, त्याचा सेकंड फॉर्म झालेला आहे आणि फुटबॉल एस्टरडे. फुटबॉल एस्टरडे हे काय झालं त्याचं ऑब्जेक्ट झालेलं आहे. म्हणजे करता आहे हेच वाक्याचं काय करतो आपण तर प्रश्नार्थी वाक्य करताना सुरुवातीला काय घ्यायचं सूत्रानुसार, सुरुवातीला घ्यायचं आहे डीड, त्यानंतर करता आय आहे. इथे जे काही क्रियापदाचं दुसरं रूप होतं त्याचं पहिलं रूप काय होते तर ईडी काढून टाकायचं आहे, ते प्ले राहील. काय तर प्ले. नंतर इकडे फुटबॉल, डीड आय प्ले फुटबॉल एस्टरडे आणि शेवटी काय लिहायचं तर प्रश्नार्थी चिन्ह लिहायचं आहे. काय लिहायचं तर प्रश्नार्थी चिन्ह लिहायचं आहे. डीड फक्त घेतलं समोर की त्याचं विधानार्थी वाक्याचं प्रश्नार्थी वाक्य. म्हणजे काय झालं, आपण धडे शिकतोय. धडा शिकत असताना काय करतो तर एखादं वाक्य आहे त्या वाक्यावरचा प्रश्न करायचा आपण शिकलं पाहिजे. आता तो प्रश्न करायचा शिकला असेल तर काय होतं तर मी आता वर्गात जातो आहे, ठीक आहे. आता मी वर्गात का जातो असा प्रश्न जर मला करता आला असेल, किंवा मी शिक्षक आहे, मी मुलगा आहे, आता मी मुलगा आहे का असा प्रश्न जर करायचा असेल तर आपल्याला काय करायचं आहे बुवा, मला इंग्रजी शिकायची आहे, कशी करायची आहे. तर यासाठी आम्हाला अशी व्हर्बल क्वेश्चन्स, याला काय म्हणतात तर व्हर्बल क्वेश्चन म्हणतात. म्हणजे सहाय्यकारी क्रियापदापासून जी प्रश्न तयार होत असतात त्यांना आपण व्हर्बल क्वेश्चन असे म्हणत असतो. कारण ग्रामर शिकत असताना ह्या साध्या साध्या गोष्टी येतात त्या आपण चालता बोलता लक्षात ठेवल्या पाहिजे. ग्रामरला कुठेच असं हार्ड घ्यायचं नाही आहे, ग्रामर कुठेच अवघड नाही आहे, अत्यंत सोपं आहे. फक्त आपण त्या टेक्निकने शिकायचं आहे, ते शिकत असताना सुद्धा त्याचा आनंद घ्यायचा आहे. आणि तो जर आनंद घेतला तर आपल्याला ते ग्रामर निश्चितच सोपं वाटत असतं, आणि कंटाळवाणं वाटू द्यायचं नाही. फक्त याचे सूत्र लक्षात ठेवायचे आहेत. इथे यातलं सूत्र काय होतं, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट आहे. इथे काय तर डीड प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट आणि नंतर प्रश्नार्थी
चिन्ह आहे. तुमचं वाक्य चुकणारच नाही, तुमचं वाक्य चुकणारच नाही. या पद्धतीने फक्त तुम्हाला ते लक्षात ठेवायचे आहे. सी वोकअप अर्ली इन द मॉर्निंग. सी करता आहे वोकअप, काय तर वेकअपचं हे दुसरं रूप होतं वोकअप अर्ली इन द मॉर्निंग. ती रोज सकाळी लवकर उठते. आता हेच वाक्य किंवा आपल्याला काय करायचं, प्रश्नार्थी करत होतं ती उठत होती का. डीड सी वेकअप. डीड सी, डीड इथे समोर घेतला, नंतर वोकअपचं पहिलं रूप वेकअप केलं. डीड सी वेकअप अर्ली इन द मॉर्निंग आणि तिथे प्रश्नार्थी चिन्ह आहे. लक्षात आलं ना. गोंधळ नाही होऊ द्यायचा, गोंधळ होऊ द्यायचा नाही. दोनही सूत्र फक्त लक्षात ठेवायचे. काय झालं होतं तर इथे सूत्र तुम्हाला लक्षात आहे, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट आहे. आणि हे विधानार्थी वाक्याचंच प्रश्नार्थी वाक्य करताना काय करायचंय तर सुरुवातीला फक्त डीड घ्यायचं आहे. वर्तमान काळात आपण काय घेतलं तर डू आणि डज घेतले. भूतकाळात काय घेतले आपण तर डीड घेणार आहोत. प्रत्येक कर्त्याच्या समोर डीड येतं आणि डीड घेतल्याच्या नंतर कर्त्याच्या नंतर क्रियापदाचं पहिलं रूप आणि नंतर ऑब्जेक्ट अर्ली इन द मॉर्निंग. आता दे वेंट टू ऑफिस. दे वेंट टू ऑफिस अर्ली किंवा इथे दे करता आहे, गोचं दुसरं रूप काय तर वेंट आहे. आता टू द ऑफिस हे त्याच्यातलं ऑब्जेक्ट आहे. नंतर त्याचं प्रश्नार्थी तयार करताना काय झालं तर डीड समोर घेतलंय. आता डीड दे गो टू ऑफिस अर्ली. डीड दे गो टू ऑफिस अर्ली. त्यानंतर प्रश्नार्थी चिन्ह आहे, म्हणजे डीड आहे, दे करता आहे, वेंटचं पहिलं रूप काय तर गो आहे आणि इथे टू ऑफिस अर्ली हे त्याचं ऑब्जेक्ट होतं. नंतर ही लिव्ड इन मुंबई. ही त्यातला करता आहे, लिव्हचं दुसरं रूप काय तर लिव्ड आहे आणि इन मुंबई इथे लिहिलं होतं. ही लिव्ड इन मुंबई आहे. तर हेच वाक्य करता असताना काय केलं तर त्याचा अगोदर डीड घेतलेला आहे. डीडचा हा डी कॅपिटल झाल्यामुळे हिचा, कारण आपण नियम कालही सुद्धा बघितला, काय झालं तर इंग्रजीमध्ये वाक्य लिहित असताना काय लिहायचे तर अत्यंत पहिलं अक्षर हे कॅपिटल लिहायचं असतं आणि त्यानंतरची जी शब्द येतात ती स्मॉल लेटरमध्ये लिहायची असतात. मग इथे सुद्धा वाक्य तयार करताना डीडचा डी कॅपिटल घेतला आणि त्यानंतर हिचा एच आहे तो स्मॉल झालेला आहे. ही सुद्धा बारकाईने आपण लक्ष ठेवायची गोष्ट असतात. डीड ही लिव्ह इन मुंबई. डीड ही लिव्ह इन मुंबई. या ठिकाणी काय केलं तर क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं आणि ऑब्जेक्ट आहे इन मुंबई आणि त्यानंतर प्रश्नार्थी चिन्ह आहे. आता सोनल कुक्ड डेलिशियस फूड. सोनल कुक्ड डेलिशियस फूड. आता कुक्ड काय असेल, सोनल कुक्ड. कुक म्हणजे स्वयंपाक बनवणे. काय तर स्वयंपाक बनवणे, त्याला कुक आहे. तिथे डेलिशियस म्हणजे चविष्ट आपण त्याला म्हणतो. काय म्हणतो त्याला तर चविष्ट बनवतो. इथे सोनल कुक्ड डेलिशियस फूड. आता सोनल जी आहे ते काय करते तर अगदी चविष्ट पदार्थ ती बनवत असते आणि म्हणून इथे काय वापरलं तर त्याचे सोनल कुक्ड ईडी लावून त्याचा सेकंड रूप आपण घेतलेला आहे. त्याचा प्रश्न तयार करायचा असेल. आता डीड सोनल कुक डेलिशियस फूड. डीड सोनल कुक डेलिशियस फूड अशा पद्धतीचा आपण प्रश्न तयार करतो. प्रश्नाचं उच्चारण करताना सुद्धा आपण पद्धतशीर केलं पाहिजे, कारण की भाषा ही उच्चारणानुसार असं आहे. भाषेचा उच्चार जशा पद्धतीने टाकतो, प्रोनाऊन्सिएशन आपण जसं करतो त्या पद्धतीचा त्याचा प्रभाव समोरच्या व्यक्तीवर होत असतो आणि म्हणून ते प्रश्न वाचत असताना डीड सोनल कुक डेलिशियस फूड, तर आन्सर काय असेल यस. सोनल कुक डेलिशियस फूड काय असेल तर यस, सोनल कुकड डेलिशियस. प्रश्न केला आहे कोणीतरी की व सोनल ही डेलिशियस म्हणजे स्वादिष्ट पदार्थ बनवते का. हो, सोनल अगदी स्वादिष्टच पदार्थ बनवते. अशा पद्धतीचे आपण त्याचं ठामपणे उत्तर देत असतो. म्हणून त्याला यस नो किंवा क्वेश्चन किंवा व्हर्बल क्वेश्चन सुद्धा त्याला म्हणतात. डीड सोनल कुक डेलिशियस फूड. डीड करता समोर आलं होतं, सोनल हे करता आहे, कुक हे पहिलं रूप आहे आणि डेलिशियस फूड हे म्हणजे काय तर त्याचं ऑब्जेक्ट होतं. आता यू रिमूव्ड पिक्चर्स फ्रॉम द वॉल्स. इथे काय होतं, यू करता आहे, रिमूव्ड हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे, द पिक्चर फ्रॉम द वॉल्स हे काय त्यातलं ऑब्जेक्ट होतं. या वाक्याचं आपल्याला प्रश्नार्थी वाक्य करताना काय करावं लागेल तर सुरुवातीला आपण डीड घेतलं. काय घेतलं, डीड घेतलं होतं. डीड यू रिमूव्ह द पिक्चर्स फ्रॉम द वॉल. डीड यू रिमूव्ह द पिक्चर फ्रॉम द वॉल आणि शेवटी प्रश्नार्थी. रिमूव्हचं पहिलं रूप या ठिकाणी वापरलं आपण. काय वापरलं तर पहिलं रूप वापरलं आहे आणि क्रिया नंतर काय ऑब्जेक्ट नंतर आपण प्रश्नार्थी चिन्ह दिलेलं आहे. आता दे सॉ द मूव्हीज लास्ट वीक. दे सॉ, सीचं दुसरं रूप काय तर सॉ आहे. आता दे सॉ द मूव्हीज लास्ट वीक हे की नाही, त्यांनी म्हणजे मागच्याच आठवड्यात पिक्चर बघितला.
ठीक नाही. असं त्यांना आता ही साध्या भूतकाळामध्ये वाक्य झालं होतं. त्या साध्या भूतकाळाचं आपल्याला काय करायचं तर प्रश्नार्थी वाक्य तयार करायचं आहे. आणि प्रश्नार्थी वाक्य तयार करताना काय घेतलं सुरुवातीला आपण तर डीड घेतलं होतं. डीड दे सी द मूव्हीज लास्ट वीक, डीड दे सी द मूव्हीज लास्ट वीक, अशा पद्धतीची ही वाक्य झाली होती. ही वाक्य आपण काय करायचं प्रॅक्टिस करायची आहेत. अनेक अशी फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म पण घ्यायचे आहेत, करता घ्यायचा आहे, ऑब्जेक्ट घ्यायचे आहे आणि घरी ती वाक्य आपण करून पाहिजे आहेत. वाक्य पाहिल्यानंतर त्याचा अर्थ आपल्या लक्षात येतो. नाही लक्षात आला तर मोबाईलवर टाका ना. अरे गुगलला तुम्ही काही सुद्धा विचारा, काही सुद्धा तुम्हाला त्याची उत्तर येतात. एक प्रश्न उत्तर सांगा, एक वाक्य टाका, त्याचा अर्थ काय होतो ते पटकन तुम्हाला ते सांगत असतं. ह्या मोबाईलवरून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. आपल्याला इतकं मोठं ज्ञान आहे, त्याला बिग डाटा म्हणतो आपण. तो बिग डाटा या मोबाईलमध्ये आहे. त्याचा फक्त आपल्याला फायदा घ्यायचा आहे आणि त्याचा फायदा आपण चांगल्या गोष्टीसाठी घ्यायचा आहे. चांगल्या गोष्टी त्या मोबाईलमधून आपण शिकायच्या आहेत आणि म्हणून त्या मोबाईलचा, नेटचा, असे जे काही साधनं आहेत त्या साधनाचा उपयोग करून आपल्या ज्ञानामध्ये आपण भर टाकायची आहे. ती भर आपली पर्सनॅलिटी अत्यंत पद्धतशीर बनवत असते किंवा आपली पर्सनॅलिटी ती फार उच्च पातळीवर घेऊन ठेवत असते. आपल्या पर्सनॅलिटी प्रत्येकाला असं वाटतं ना की मी मात्र 4 माणसात उठून दिसावं, त्यासाठी सुद्धा माझ्यासाठी ज्ञान असलं पाहिजे. माझ्या अंगी असलेले गुण, माझ्या अंगी असलेले ज्ञान, माझ्या अंगी असलेले ज्ञान कौशल्य यामुळे माझं जीवन हे अत्यंत समृद्ध होत असतं आणि म्हणून ह्या साऱ्या गोष्टी मी काय केल्या पाहिजेत संपादित केल्या पाहिजेत. चला समोर बघूया आपण. तर बघा काय झालं होतं, आपण हा सिंपल पास्ट टेन्स या ठिकाणी संपवला होता आणि त्यानंतर आपण काय करणार होतो तर जी SR जीनियस अकॅडमी आहे ती SR जीनियस अकॅडमीवर आम्ही काय करतोय तर जी सर्व टीम आहे ही टीम अत्यंत 5वी, 6वी आणि 7वीला इंग्रजी, गणित आणि विज्ञान ही वर्षभरामध्ये फक्त 700 रुपयामध्ये आम्ही त्यांना शिकवतोय. किती तर इंग्रजी, गणित आणि विज्ञान हे 3 विषय, त्यांना पूर्ण सिलेबस, त्यांच्या टेस्ट सिरीज ह्या सर्व आम्ही त्यांना 700 रुपयामध्ये ज्या मुलांना जी होत करू मुलं आहेत ज्यांना शिक्षणाची खरोखर आवड आहे अशा मुलांनी हे ॲप घ्यायचं आहे. गुगल प्ले स्टोरवर जा. गुगल प्ले स्टोरवर गेल्याच्या नंतर SR जीनियस अकॅडमी हे नाव टाका. हे असा एक लोगो दिसेल. हा मोठा जो लोगो दिसतोय तो लोगो तुम्हाला दिसेल. ते लोगो गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं तर ॲप डाउनलोड करायचं आहे. ॲप डाउनलोड केल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. स्वतःचा मोबाईल क्रमांक तिथे टाकायचा आहे. मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर त्याचा व्हेरिफिकेशन कोड येतो. 6 अंकी व्हेरिफिकेशन कोड तुम्हाला SMS द्वारे प्राप्त होईल. तो 6 अंकी प्राप्त झालेला SMS त्या तिथे टाकायचं आहे की तेच ॲप तुम्हीच घेतलेलं आहे की नाही हे व्हेरिफिकेशन केलं जातं आणि त्यानंतर कोड झाल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन पेजवर जातं. रजिस्ट्रेशन पेज गेल्यानंतर तुमचं नाव आणि तुमचं आडनाव लिहा. तुम्ही ज्या वर्गात आहे त्या वर्गाचा कोर्स वर्ग निवडा. तुमच्या गावाचं नाव लिहा आणि खाली गेल्याच्यानंतर एक बॉक्स येतो आय ॲग्री. तर त्या आय ॲग्रीच्या त्या बॉक्सला टिक मार्क करा किंवा त्याला टच करा अशी टिक मार्क येते. तिथं तुमचं रजिस्ट्रेशन झालं असतं. प्रत्येक क्लासचे 3 लेक्चर तुम्हाला तिथे फ्री पाहायला मिळतील. तुम्हाला SR जीनियस अकॅडमी या YouTube चॅनलवर सुद्धा आमचा दर्जा तुम्हाला पाहायला मिळेल. आम्ही कसल्या प्रकारचं नॉलेज शिकवत आहोत, किती उच्चतम दर्जाने तुम्हाला शिकवत आहोत हे सुद्धा तपासायचं असेल तर तुम्ही YouTubeला जा. असंख्य आमचे व्हिडिओ त्या ठिकाणी आहेत. परंतु जर समजा प्रत्येक तुम्हाला जर असं डीपली नॉलेज जर घ्यायचं असेल तर तुम्ही या ॲपला आलं पाहिजेत. कारण की ही फीज म्हणजे फार नाममात्र आहे. 10व्या वर्गाची फीज फक्त आम्ही 3 विषयाची फक्त 800 रुपये घेतोय. 8वा, 9वा, 10वा इंग्रजी, विज्ञान आणि गणित हे 3 विषय आम्ही तुम्हाला शिकवतो आहोत आणि ते शिकवत असताना फीज किती आहे फक्त वर्षभराची 800 रुपये आहे. आणि त्यासाठी तुम्ही काय करायचं तर हे ॲप डाउनलोड करायचं आहे आणि ॲप डाउनलोड करून असंख्य विद्यार्थी या ठिकाणी जोडलेले आहेत. ते रोज आमच्या क्लासेसला या ठिकाणी सकाळच्या 7 ते 10 पर्यंत हे क्लासेस चालू असतात. तर त्या क्लासेसला ते जॉईन झालेले असतात. तुम्ही सुद्धा जॉईन व्हा. तुमच्या मित्रांना सुद्धा सांगा. कारण आपण तर झालंच पाहिजे, आपण ज्ञानी झालं पाहिजे, पण आपल्या मित्राला सुद्धा आपण सांगितलं पाहिजे आणि हे जॉईन झाले पाहिजेत. ज्यांना शक्य नाही त्यांनी YouTubeला जायचं आहे आणि जी काही आमचे काही मोजकी व्हिडिओ ऑनलाईनला आहेत तर ती सुद्धा तुम्ही बघायची आहेत. तर अशा या पद्धतीचं SR जीनियस अकॅडमी हे ॲप आहे. या ॲपवर काय तर 8वी, 9वी, 10वीमध्ये या वर्गासाठी आम्ही काय करतो तर इंग्रजी, विज्ञान आणि गणित हे विषय त्यांना शिकवत असतो. चला आपण काय करूया तर आता सिंपल फ्युचर टेन्स घेऊया. सिंपल फ्युचर टेन्स घेत असताना काय होतं तर जसं साध्या वर्तमानकाळात आपण सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट घेतलं त्याचं सूत्र, सिंपल पास्ट टेन्समध्ये काय घेतलं सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट घेतलं होतं. त्याचे निगेटिव्ह सेंटेन्स करत असताना, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स करत असताना सुद्धा आपण त्याचे फॉर्म्युले बघितलेत. आता आपण बघणार आहोत सिंपल फ्युचर टेन्स. साधा किंवा त्याला साधा भविष्यकाळ म्हणतोय. तो साधा भविष्यकाळ शिकत असताना सुद्धा आपण काय केलं पाहिजे तर त्याचं सूत्र बघितलं पाहिजे. काय सूत्र त्याचं सांगा चटकन. येतं तुम्हाला? ज्यांना माहित आहे त्यांनी कमेंटमध्ये लिहून दाखवायचं आहे. ऐकण्याच्या अगोदर जे काही सूत्र आहे ते सूत्र त्या कमेंटमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. तुम्हाला जे येतं त्या कमेंटमध्ये तुम्ही लिहायचं आहे. सब्जेक्ट प्लस शाल ऑब्लिक विल.
सब्जेक्ट प्लस शाल ऑब्लिक विल प्लस मेन व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट असं त्याचं सूत्र आहे. म्हणजे कर्ता आहे, कर्त्याच्या नंतर शाल घ्यायचं किंवा विल घ्यायचं आहे, त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजे कर्म घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, कर्ता आहे, आय आणि वी असेल तर त्या ठिकाणी आपण शाल घेतो, आय आणि वी असेल तिथे शाल घेतो आणि बाकीचे सर्व जे कर्ते असतील त्यांच्यासमोर आपण काय घेतो तर विल घेतो. आय आणि वीच्या समोर सुद्धा आपण इथे विल वापरतो, पण केव्हा एखादी घटना भविष्यात निश्चितच होणार आहे, भविष्यात निश्चितच होणार आहे ती दर्शवण्यासाठी. समजा आता मी यावर्षी 10वीला पास होणारच आहे, ठीक नाही, जेव्हा आपण कॉन्फिडेंटली सांगतो माझ्या सांगण्यात आय विल पास, आय विल पास म्हणजे मी यावर्षी पास होणारच आहे, आय विल पास विथ 90%, मी 90% यावर्षी पास होणार आहे. हा जो काही आत्मविश्वास आपल्याजवळ असतो तेव्हा आईच्या समोर विल वापरायचा आहे. नाहीतर जनरली वापरत असताना आईच्या समोर किंवा वीच्या समोर काय वापरतो आपण शाल वापरत असतो आणि बाकीच्या कर्त्याच्या समोर काय वापरतो आपण तर विल वापरत असतो. आलं लक्षात? चला तर मग काय लक्षात सूत्र होतं, सब्जेक्ट प्लस शाल ऑब्लिक विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आय आणि वी या प्रथम पुरुषी सर्वनामाच्या समोर काय वापरलं जातं तर टू बीचं रूप शाल वापरलं जातं. नंतर ही, सी, इट, दे, शुभम, स्मिता, राहुल, बॉय, टीचर यांच्या समोर असे जर कर्ते असतील तर त्यांच्यासमोर काय करतो आपण तर येथे विल वापरत असतो. म्हणजे द्वितीय पुरुषी किंवा तृतीय पुरुषी सर्वनामे व इतर सर्व सर्वनामाच्या यांच्या समोर आपण काय वापरतो तर विल येथे वापरत असतो. तर बघूया आपण ही उदाहरणार्थी वाक्य. काय तर सूत्र लक्षात आलं? सूत्र पाठ करायचं आहे. ही सूत्र जी काही आपण कालच्या क्लासमध्ये घेतली आहेत त्या कालच्या क्लासेसमधली जी काही सूत्र असतील तर ती नेहमी करता मी तुम्हाला कालच सांगितलं की काय करायची, ती लिहून ठेवायची आहेत. आपण ज्या ठिकाणी बसतो उठतो त्या ठिकाणी ती भिंतीला लावून ठेवायची आहेत, सुवाच्या अक्षरात द्यायचे आहेत, पेन चांगले वापरायचे आहेत आणि ती पाठांतर होतील. ही 12च्या 12 ही सूत्र तुम्हाला पाठ करायची आहेत आणि 12च्या 12 ही सूत्र पाठ झाल्याच्या नंतर ती नियमितपणे पाहायची आहेत. जितक्या वेळेस आपण रिव्हिजन करू तितकं आपल्या डोक्यामध्ये स्मरण जास्त होत असतं आणि स्मरण करण्यासाठी आपण ती गोष्ट वारंवार बघितली पाहिजेत असते. तर या ठिकाणी बघूया विधानार्थी वाक्य. काय होईल तर आय शॅल लर्न अ लेसन. येथे आय आहे म्हणून शाल येथे वापरलं. काय वापरलं तर आय शॅल लर्न अ लेसन. हे क्रियापदाचं लर्न म्हणजे शिकणे आणि अ लेसन म्हणजे हा धडा, मी धडा शिकेल, मी धडा शिकेल असं त्याचं वाक्य होतं. आता वी शॅल गो टू स्कूल. आता वी शॅल गो टू स्कूल. आता वी आहे आणि नंतर शाल आहे. आता आम्ही शाळेला जाऊ किंवा वी शॅल गो टू, येथे गो म्हणजे जाणे आणि टू स्कूल म्हणजे काय तर शाळेला जा, आम्ही शाळेला जाईल. आता दे विल प्ले फुटबॉल. दे विल प्ले फुटबॉल. दे करता आहे, देच्या समोर काय घेतलं आपण तर विल घेतलं. प्ले म्हणजे खेळणे, नंतर ऑब्जेक्ट काय होतं तर फुटबॉल, आम्ही किंवा ते फुटबॉल खेळतील, ते फुटबॉल खेळतील असं जेव्हा सांगायचं आहे तर देच्या समोर काय घ्यायचं आहे तर विल घ्यायचं आहे. विलच्या नंतर क्रियापदाचं पहिलं रूप, पहिल्या रूपाच्या नंतर ऑब्जेक्ट घ्यायचं आहे. आता सी विल प्रेझेंट हर रिपोर्ट. काय होतं वाक्य तर सी काय होतं याच्यातला हा करता तर सी म्हणजे ती आहे. सी विल येथे प्रेझेंट, सी विल प्रेझेंट. सीच्या नंतर टू बीचं रूप काय घेतो आपण तर विल घेतो आहे. प्रेझेंट म्हणजे सादर करणे, प्रेझेंट म्हणजे सादर करणे किंवा दाखवणे. हर रिपोर्ट काय होईल तर सी विल प्रेझेंट हर रिपोर्ट, सी विल प्रेझेंट हर रिपोर्ट. नंतर बघाल आता इट विल फिनिश ऑल वर्क. इट विल फिनिश ऑल वर्क. इट हा करता आहे, इटच्या समोर काय घेतलं आपण विल घेतलं होतं. त्यानंतर फिनिश म्हणजे पूर्ण करणे, फिनिश म्हणजे पूर्ण करणे आणि ऑब्जेक्ट काय होतं तर ऑल वर्क. इट विल फिनिश ऑल वर्क, इट विल फिनिश ऑल वर्क आहे. नंतर या ठिकाणी आहे येते राहुल विल गिव्ह मी मनी. राहुल विल गिव्ह मी मनी. राहुल मला काय करेल तर पैसे देईल असं वाक्य सांगायचं. राहुल करता आहे, राहुल काय ते करता आहे. त्यानंतर टू बीचं रूप काय घेतलं आपण विल घेतलं आहे. त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप V1 आपण ज्याला म्हणतो गिव्ह, गिव्ह म्हणजे देणे येते. नंतर राहुल विल गिव्ह येते मी मनी. नंतर शेवटचं वाक्य होतं स्वाती विल सिंग अ पोयम. स्वाती विल सिंग अ पोयम. स्वाती काय तर हा करता आहे. त्यानंतर विल हे टू बीचं रूप तिथे वापरलं. सिंग हे गाणे हे पहिलं रूप वापरलं आहे आणि अ पोयम हे काय होतं त्यातलं ऑब्जेक्ट आहे. स्वाती विल सिंग अ पोयम ही अशी विधानार्थी वाक्य म्हणजे त्याला आपण काय म्हणतो तर अगदी असर्टिव्ह सेंटेन्स होती. असर्टिव्ह सेंटेन्सचं सूत्र काय होतं तर म्हणजे विधानार्थी वाक्य करत असताना आपण सब्जेक्ट प्लस शाल ऑब्लिक विल प्लस मेन व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट असं सूत्र घेत असतो. ही वाक्य त्या वाक्यानुसार आपण ही वाक्य केलेली आहेत. तर ती जर कर्ते आपण जर बघितली तर त्या कर्त्याच्या समोर काय काय येतं हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे.
बघा आता इथे काय होतं तर आता सी विल हेल्प मी टुमारो, सी विल हेल्प मी टुमारो, सी करता आहे, इथे काय घेतलं तर टू बीचं रूप विल घेतलेलं आहे. नंतर हेल्प म्हणजे मदत करणे, त्याचं पहिलं रूप आहे. आता सी विल हेल्प हिम टुमारो, ती त्यांना उद्या मदत करेल, ती त्यांना उद्या मदत करेल असं आहे. यू विल कॉल येथे देम फॉर हेल्प, आता यू करता आहे, यूच्या समोर टू बीचं रूप काय घेतलं आपण विल घेतलं आहे. कॉल म्हणजे बोलावणे, मेन व्हर्ब आहे, पहिलं रूप घेतलं आहे. देम फॉर हेल्प, देम फॉर हेल्प. आता यू विल कॉल देम फॉर हेल्प, तुम्ही त्यांना मदतीसाठी बोलावू शकता. म्हणजेच काय होणार तर इथे जी वाक्य आहेत इथे करता आहे, करताच्या नंतर शाल किंवा विल घ्यायचं आहे, त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे आणि त्यानंतर ऑब्जेक्ट घ्यायचं आहे. आता ही विल बिकम अ गुड पर्सन, ही विल बिकम अ गुड पर्सन. नेहमी करता माणसं काय करतात तर आपलं बाळ कसं व्हावं, तर प्रत्येक पालकाला असं वाटतं की माझा मुलगा एक आदर्श माणूस व्हावा. काय व्हावं तर माझा मुलगा हा एक आदर्श माणूस व्हावा. आणि आदर्श माणूस कशाने होत असतो तर त्याच्यावर झालेले शिक्षण आहे. शिक्षण हा एक संस्कार आहे आणि तो संस्कार जर आदर्श पद्धतीने त्याच्यावर जर झाला तर त्याच्या जीवनामध्ये तो एक आदर्श होतो. माणसाच्या जीवनातलं सर्वात मोठा जर दागिना कोणता असेल, सर्वात मोठं मूल्य जर कोणतं असेल तर ते शिक्षण आहे. आणि म्हणून ते शिक्षण अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण घेतलं पाहिजे. कारण की शिक्षण घेत असताना त्या ठिकाणी शाळेमध्ये आपल्यावर होणारे जे संस्कार आहेत त्या संस्कारावरच आपलं संपूर्ण आयुष्य हे घडत असतं. आणि म्हणून आपल्याला कसं व्हायचं आहे, काय व्हायचं आहे हे आपल्याला ठरवायचं आहे. आणि म्हणून आपण आदर्शपणे शिक्षण चांगले घेतलं आहे. आणि जिथे शिक्षण चांगले घेतलं की आपल्या आईवडिलांची आपल्याला स्वप्न पूर्ण करायची असतात. प्रत्येकाला असं वाटतं ना की मी माझ्या आईवडिलांचं नाव मोठं केलं पाहिजे. कारण आईवडिलांना सुद्धा वाटतं की माझा मुलगा मी शाळेत पाठवतो, मुलांवर एवढा मोठा पैसा खर्च केला जातो की माझ्या मुलांनी माझं नाव मोठं केलं पाहिजे. काय केलं पाहिजे तर माझ्यापेक्षा माझा मुलगा मोठा झाला पाहिजे असं तेव्हा वाटतं. किंवा त्या शिक्षणामुळे त्याचं जीवन हे चांगलं बनत असतं. आणि म्हणून शिक्षण माणसाने दर्जेदार घेतलं पाहिजे. आणि ते दर्जेदार घ्यायसाठी आपण स्वतः तयार असलं पाहिजे. कारण की देणाऱ्याने देत जावे, हे तर देता देता देणाऱ्याचे हात सुद्धा घ्यावे असं आपण म्हणतो कधी कधी. त्याचं काय होतं तर जे ज्ञान आहे ते ज्ञान आपल्याला जास्त घेता येईल असा प्रयत्न आपण केला पाहिजे. जितका जास्त घेता येईल तितकं जो आपण विद्यार्थी जीवनामध्ये एक विनयशील असलं पाहिजे, आदर्श असलं पाहिजे, नम्र असलं पाहिजे, शिक्षकांच्या जवळ राहिलं पाहिजे. शिक्षकांच्या जवळ राहिल्यामुळे, शिक्षकांच्या संपर्कात राहिल्यामुळे आपल्याला चांगल्या गोष्टी त्याच्यातून शिकायला मिळत असतात. आणि म्हणून आपलं जीवन एक समृद्ध बनत असतं. म्हणून आपल्याला जर चांगलं बनायचं असेल तर काय जर आपल्याला एक चांगला आदर्श व्यक्ती बनायचं असेल तर शिक्षण हे आपण चांगल्या पद्धतीने घेतलं पाहिजे, अगदी सकसपणे ते घेतलं पाहिजे. आणि म्हणून शिक्षण घेत असताना अत्यंत नम्रपणे घ्या, ते समृद्धपणे घ्या, चांगल्या पद्धतीने घ्या. तो एक संस्काराचा भाग आहे. कारण मला माझं जीवन एक आदर्श बनवायचं आहे. माझ्या समाजामध्ये माझी जी ओळख आहे एक आयडियल पर्सन म्हणून मला करायची आहे. आणि ती आयडियल पर्सन तेव्हाच होईल की जर तुमच्या आधी ज्ञान असेल तर. ही विल बिकम अ गुड पर्सन, ही विल बिकम अ गुड पर्सन. आता शिकल्याच्या नंतर मूल तो एक चांगला आदर्श व्यक्ती बनेल अशी आशा बाळगली जाते. तर ही करता आहे, नंतर विल हे टू बीचं रूप आहे, बिकम हे मेन व्हर्ब आहे म्हणजे बनेल किंवा बनणे, नंतर अ गुड पर्सन हे त्याच्यातलं ऑब्जेक्ट आहे. म्हणजे सब्जेक्ट आहे, विल आहे, नंतर मेन व्हर्ब आहे आणि नंतर ऑब्जेक्ट आहे. आता दे विल रिमेंबर यू होल लाईफ. काय दे विल रिमेंबर यू होल लाईफ. काही माणसं खरोखरच स्मरणात राहतात आणि ती स्मरणात राहतात. रिमेंबर म्हणजे स्मरण करणे. काही माणसाचा खूप आपल्यावर काय असतो तर प्रभाव असतो. मग छत्रपती शिवराय असतील, बाबासाहेब असतील, तर हीच व्यक्ती असतील, राजश्री शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, हे लोक आपल्याला का आवडतात, का स्मरणात राहतात? कारण की त्यांनी या समाजासाठी फार मोठी देण दिलेली आहे. आणि म्हणून ती लोक आपल्याला काय होतं तर ती स्मरणात राहतात, त्यांचं कार्य आपल्या स्मरणात राहत असतं. म्हणजे दे विल रिमेंबर यू होल लाईफ. तुम्ही सुद्धा एखाद्याच्या जीवनामध्ये काय करू शकता तर चांगलं काम त्याच्या कामी आलं असाल तर तो तुम्हाला चांगला स्मरणात राहू शकत असतो. आणि म्हणून नेहमी करता आपण समाजात राहत असताना तर हेल्प टू अदर, एकमेकांना आपण मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण मदतशीर असलं पाहिजे. आणि मदतशीर असेल तर आपलं ती काय ते ती बचत आहे. आपण इतरांना मदत करणं ही आजची आपली बचत असते. आणि म्हणून आपण समाजात राहत असताना, मुलासोबत राहत असताना, मित्रासोबत राहत असताना त्यांना हेल्पफुल राहा. कसं राहा तर हेल्पफुल. तो तुम्हाला आयुष्यात म्हणजे विसरणार नाही, तो रिमेंबर करेल. आणि म्हणून दे विल रिमेंबर यू होल लाईफ. देच्या नंतर काय आलं तर विल हे टू बीचं रूप आलं, नंतर रिमेंबर हे क्रियापदाचं पहिलं रूप आणि यू काय तर होल लाईफ आहे. म्हणजे ते तुम्हाला काय तर पूर्ण जीवनभर स्मरण करतील.
नंतर आय शॅल वर्क हार्ड टू सक्सेस. मी काय तर आता मला सक्सेस व्हायचं आहे, मला यशस्वी व्हायचं आहे, तर मी काम कसं केलं पाहिजे, तर हार्ड वर्क केलं पाहिजे, कठीण काम केलं पाहिजे. जेवढं काम आपल्याला करून घेता येईल, आपल्या शरीरातून आपल्या मेंदूमध्ये एवढा मोठा पॉवर आहे, खूप मोठा पॉवर आहे, त्या मेंदूला आपल्याला कामाला लावायचं आहे. आपण काय करतो, त्याला आळशी बनवायचं नाही आहे. जेवढ्या आपण मेंदूला काम लावता येईल तेवढं आपण त्याला कामाला लावलं पाहिजे आणि त्याचा गुण कामं करून घेतली पाहिजेत. आय शॅल वर्क हार्ड टू सक्सेस. मी यशस्वी होण्यासाठी खूप हार्डवर्क. आयच्या नंतर शाल घेतलं, नंतर इथे वर्क हे मेन वर्ब आहे, नंतर ते वर्क हार्ड, ठीक आहे, इथे हार्ड टू सक्सेस, यशस्वी होण्यासाठी मी हार्डवर्क करणार आहे. पीपल विल हेल्प यू. पीपल विल हेल्प यू. लोक तुम्हाला मदत करतील. लोक तुम्हाला मदत करतील. इथे पीपल विल हेल्प. पीपल हा करता होता, विल हे टू बीचं रूप आहे, हेल्प हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे आणि यू हे काय तर ऑब्जेक्ट होतं. बॉईज विल विन द मॅच नेक्स्ट वीक. मुलं काय तर समोरच्या आठवड्यामध्ये ही मॅच जिंकतीलच, कारण की आमच्या वर्गाच्या मुलांनी खूप प्रॅक्टिस केली आहे. त्यामुळे समोरच्या मुलांच्या किंवा दुसऱ्या वर्गासोबत आमची जी बॅच लागणार आहे त्या बॅचमध्ये आमची बॅच निश्चितच जिंकेल, कारण आम्ही हार्डवर्कर आहोत. आम्ही कशा आहोत तर हार्डवर्कर आहोत. म्हणून इथे बॉय हा करता आहे, नंतर हे विल हे टू बीचं रूप आहे, विन म्हणजे जिंकणे, त्याचं दुसरं रूप आहे ओन, WON हे दुसरं रूप आहे. The boys will own the match next week. The boys will own the match next week आहे. लक्षात आलं होते? ही सर्व वाक्य अशा पद्धतीने आपण कर्त्याच्या नंतर ही आहे, सी असेल, यू असेल, ही असेल, दे असेल, आय असेल, पीपल असेल किंवा बॉईज असेल, तर या सर्वांच्या समोर आपण काय घेतलं तर इथे विल घेतलं आहे. फक्त आयच्या समोरच आपण काय घेतलंय तर शाल घेतलेलं आहे. बाकी मेन वर्ब घ्यायचं आहे आणि ऑब्जेक्ट घ्यायचं आहे. ही वाक्य करायची आहेत. विधानार्थी वाक्य करताना ही अत्यंत सोपी वाक्य आहेत. त्यानंतर बघूया आपण काय होतं. तर आता आपल्याला विधानार्थी वाक्याची नकारार्थी वाक्य करायची आहेत. काय करायचं, विधानार्थी वाक्याची नकारार्थी वाक्य करायची आहेत. आता विधानार्थी वाक्य करत असताना त्याचं सूत्र कसं आहे तर सब्जेक्ट प्लस शाल ऑब्लिक विल. सब्जेक्ट प्लस शाल ऑब्लिक विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट आहे. तिथे जर समजा नकारार्थी वाक्य करायचं असेल तर या शाल आणि विलच्या नंतर काय वापरायचं, फक्त नॉट हा शब्द वापरायचा. फक्त काय वापरायचं, इथे जर एकच फक्त नॉट हा शब्द टाकला की ते वाक्य नकारार्थी होतं. इथे आय शॅल लिसन अ सॉन्ग. आय शॅल लिसन अ सॉन्ग. आता इथे आय शॅल नॉट लिसन अ सॉन्ग. शालच्या नंतर फक्त नॉट शब्द वापरला, वाक्य नकारार्थी झालेलं आहे. म्हणजे अत्यंत सोपं पद्धत आहे, सोपी लक्षात ठेवायचं आहे. इथे जर समजा वाक्यात जर नॉट नसेल तर विधानार्थी, वाक्यात जर नॉट असेल तर ते नकारार्थी वाक्य आहे. नकारार्थी परंतु सिंपल फ्युचर टेन्स आहे. हे कसं आहे तर होकारार्थी आणि सिंपल फ्युचर टेन्सचं वाक्य आहे. तर आय शॅल लिसन अ सॉन्ग. आता वी शॅल प्ले फुटबॉल. वी शॅल प्ले फुटबॉल. आम्ही फुटबॉल खेळू किंवा खेळेल. ते काय तर वी शॅल नॉट प्ले फुटबॉल. वी करता आहे, शाल हे टू बीचं रूप, त्या शालच्या नंतर काय वापरलं आपण, नॉट वापरलं होतं. प्ले हे मेन वर्ब आहे आणि फुटबॉल. वी शॅल नॉट प्ले फुटबॉल. आम्ही फुटबॉल खेळणार नसेल. नंतर यू विल हेल्प देम इन स्टडी. यू विल हेल्प देम इन स्टडी. यू करता आहे, विल हे टू बीचं रूप आहे, हेल्प मदत करणे किंवा यू विल हेल्प देम इन स्टडी. तू त्याला किंवा त्यांना काय करशील तर अभ्यासात मदत करशील आहे. तर काय होईल तर यू विल नॉट. विलच्या नंतर काय शब्द वापरला, नॉट हा शब्द वापरला. यू विल नॉट हेल्प देम इन स्टडी. हे नकारार्थी वाक्य झालं होतं. आता दे विल सेंड यू मेसेज. दे विल सेंड यू मेसेज. आता दे करता आहे, विल हे टू बीचं रूप आहे, सेंड हे सेंड म्हणजे पाठवणे हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे आणि यू हे ऑब्जेक्ट होतं. म्हणजे दे विल सेंड यू मेसेज. याच वाक्याला नकारार्थी वाक्य करताना काय होईल तर देच्या नंतर विल घेतलं, विलच्या नंतर काय शब्द वापरला आपण, फक्त नॉट हा शब्द वापरला होता. दे विल नॉट सेंड यू मेसेज. दे विल नॉट सेंड यू मेसेज. चला समोर. आता इथे सुद्धा वाक्य होतं. आता ही विल गिव्ह यू, इथे फुल सपोर्ट. आता ही विल गिव्ह यू फुल सपोर्ट. इथे काय वाक्य वापरलं तर ही करता आहे, त्यानंतर विल हे टू बीचं रूप आहे, गिव्ह मेन वर्ब आहे, इथे ही विल गिव्ह यू फुल सपोर्ट आणि इथे यू फुल सपोर्ट हे ऑब्जेक्ट होतं. याला नकारार्थी करताना काय केलं तर फक्त इथे ही विल नॉट, विलच्या नंतर काय शब्द वापरला तर ही विल नॉट गिव्ह यू फुल सपोर्ट. ही विल नॉट गिव्ह यू फुल सपोर्ट आहे. आता सी विल पास दिस एक्झाम. सी विल पास दिस एक्झाम. सी करता आहे, विल हे टू बीचं रूप होतं, पास हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे, दिस एक्झाम हे ऑब्जेक्ट होतं. त्याला नकारार्थी करताना काय केलं फक्त तर
विलच्या नंतर नॉट वापरलं होतं, नकारार्थी वाक्य झालेलं आहे. आता इट विल हेल्प ऑल चिल्ड्रेन, इट विल हेल्प ऑल चिल्ड्रेन. इट करता आहे, विल टू बी रूप आहे, हेल्प मेन वर्ब आहे आणि ऑल चिल्ड्रेन हे काय तर ऑब्जेक्ट आहे. नंतर इट विल नॉट हेल्प, विलच्या नंतर काय शब्द वापरला, फक्त तर नॉट हा शब्द वापरला आणि त्याचं नकारार्थी वाक्य झालेलं आहे. आता इथे शिल्पा विल गो टू मार्केट, शिल्पा विल गो टू मार्केट. आता इथे शिल्पा ही करता आहे, त्यानंतर टू बी रूप काय घेतलं, विल. गो म्हणजे जाणे हे मेन वर्ब आहे आणि नंतर टू मार्केट हे ऑब्जेक्ट होतं. आता शिल्पा विल नॉट गो टू मार्केट, काय तर शिल्पाच्या नंतर काय वापरलं तर नॉट वापरलं आहे. शिल्पा विल नॉट गो टू मार्केट नकारार्थी वाक्य झालेलं होतं, म्हणजे सोप्या पद्धतीने आहे. फक्त शाल किंवा विल नंतर नॉट वापरलं की विधानार्थी वाक्याचं काय होतं तर नकारार्थी वाक्य होत असतं. टीचर विल एक्सप्लेन द लेसन, टीचर विल, टीचर करता नंतर विल टू बीचं रूप एक्सप्लेन स्पष्टीकरण देणे आणि दिस लेसन किंवा धड्याचं शिक्षक धड्याचं काय करायचं स्पष्टीकरण देतील. नंतर टीचर विल नॉट एक्सप्लेन दिस लेसन, टीचर विल नॉट एक्सप्लेन दिस लेसन. कधी कधी शिक्षक एखादा धडा तेवढं स्पष्टीकरण देतही नाही, वाचा आणि सोडून देतात, असं निघून जातात. पण जनरली आपण काय केलं पाहिजे, प्रत्येक शिक्षकाने हे सर्व पाठ हा शिकवलाच गेला पाहिजे, त्या पद्धतीने त्यांना शिकवलं पाहिजे, अभ्यासक्रम त्यांचा पूर्णच झाला पाहिजे असं केलं पाहिजे. कुठलाही भाग आपण सोडता कामा नाही, एक्सपेक्टेशन करता कामा नाही, असं असलं पाहिजे. त्यानंतर बघूया आपण आता प्रश्नार्थी वाक्य. काय तर प्रश्नार्थी वाक्य करताना काय होतात, काय केलं जातं तर समजा विधानार्थी वाक्य आहे, सब्जेक्ट आहे, शाल किंवा विल आहे, मेन वर्ब आहे आणि ऑब्जेक्ट आहे. इथे काय करायचं, फक्त तुम्हाला शाल आणि विल हे फक्त कर्त्याच्या अगोदर घ्यायचं आहे. आपण नकारार्थी करताना काय घेतलं, शाल किंवा विल नंतर नॉट घेतलं की नकारार्थी. आता काय कर, कर्त्याच्या अगोदर फक्त शाल किंवा विल घेतलं आणि शेवटी प्रश्नार्थी लिहिलं की झालं ते वाक्य प्रश्नार्थी आहे. म्हणून हे सोपा भाग होता. आय शॅल वर्क हार्ड टू सक्सेस, आय शॅल वर्क हार्ड टू सक्सेस. प्रश्नार्थी करताना काय केलं आपण, शाल आय वर्क हार्ड टू सक्सेस, शाल आय वर्क हार्ड टू सक्सेस. या होकारार्थी वाक्याचं हे प्रश्नार्थी वाक्य इथे झालेलं आहे. आता वी शॅल गिव्ह यू फुल सपोर्ट, वी शॅल गिव्ह यू फुल सपोर्ट. इथे वी करता, शाल हे टू बीचं रूप, गिव्ह मेन वर्ब, यू ऑब्जेक्ट आणि फुल सपोर्ट हे सबऑर्डिनेट क्लॉज. काय झालं याचं वाक्याचं प्रश्नार्थी करताना, सुरुवातीला आपण काय घेतलं तर शाल घेतलं आहे. येथे शाल वी गिव्ह यू फुल सपोर्ट, शाल वी गिव्ह यू फुल सपोर्ट. नंतर यू विल कॉल देम फॉर हेल्प, यू विल कॉल देम फॉर हेल्प आहे. इथे यू करता होता, नंतर विल हे टू बीचं रूप आहे, कॉल हे मेन वर्ब आहे, देम हे ऑब्जेक्ट आहे आणि फॉर हेल्प हे सबऑर्डिनेट क्लॉज होतं. हे वाक्यच प्रश्नार्थी करता असताना काय करतं, विल यू कॉल देम फॉर हेल्प, विल यू कॉल देम फॉर हेल्प. अशा पद्धतीचे वाक्य झालेलं आहे. चला आपलं शेवटचा हा पार्ट होता आपल्याला. आता ही विल बिकम अ गुड पर्सन, ही विल बिकम अ गुड पर्सन. काय झालं तर प्रश्नार्थी करताना फक्त विल समोर घेतलं, काय तर विल ही बिकम अ गुड पर्सन. एखादं पोरग मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, आपण असं म्हणतो की नाही, जर त्याला वाईट व्यसन असेल तर काय करतं तर हा व्यक्ती म्हणजे चांगला बनेल का की नाही, विल ही बिकम अ गुड पर्सन असा प्रश्न कधी कधी आपण त्याला विचारत असतो. आपल्या बोलण्याची जी अदब असते त्या अदबमध्ये आपल्याला ते लक्षात येत असतं की कदाचित हा मुलगा म्हणजे एक गुड पर्सन बनेल का. आता सी विल हेल्प हिम टुमॉरो, आता सी विल हेल्प हिम टुमॉरो. सी करता आहे, विल टू बीचं रूप आहे, हेल्प मेन वर्ब आहे, हिम ऑब्जेक्ट होतं आणि टुमॉरो म्हणजे उद्याला, काय उद्या ती त्याला मदत करेल. याच वाक्याचा प्रश्न करताना काय होईल तर विल सी हेल्प हिम टुमॉरो, विल सी हेल्प हिम टुमॉरो. तर विल सी हेल्प हिम टुमॉरो असं वाक्य केलेलं आहे. फक्त विल हे टू बीचं घ्यायचं आहे आणि नंतर प्रश्नार्थी चिन्ह समोर लिहायचं आहे. आता इट विल कट व्हेजिटेबल, इट विल कट व्हेजिटेबल. इट करता आहे, विल टू बीचं रूप, कट हे मेन वर्ब आहे आणि व्हेजिटेबल काय तर ऑब्जेक्ट आहे. आता विल इट कट व्हेजिटेबल काय घेतलं तर विल. प्रश्न करताना फक्त विल हा जे टू बीचं रूप आहे ते फक्त समोर घेतलंय, समोर घेतलंय की त्याचं काय तर प्रश्नार्थी वाक्य झाले आहे. दे विल रिमेंबर यू होल लाईफ, दे विल रिमेंबर यू होल लाईफ आहे. हे वाक्य काय करायचं प्रश्नार्थी करताना विल दे रिमेंबर यू होल लाईफ, विल येते दे रिमेंबर यू होल लाईफ. आय शॅल वर्क हार्ड टू सक्सेस, आय शॅल वर्क हार्ड टू सक्सेस. इथे काय होतं शॅल आय वर्क हार्ड टू सक्सेस, शॅल आय वर्क हार्ड टू सक्सेस. मी यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, केले पाहिजेत असा प्रश्न जेव्हा आपण करतो त्या ठिकाणी काय करायचं तर शॅल आय वर्क हार्ड टू सक्सेस.
नंतर पीपल विल हेल्प यू, पीपल विल हेल्प यू या वाक्याचं काय करता येईल तर प्रश्नार्थी करताना विल पीपल हेल्प यू, विल पीपल हेल्प यू म्हणजे लोक तुम्हाला मदत करतील, लोक तुम्हाला मदत करतील. इकडे येथे बॉईज विल विन द मॅच नेक्स्ट येथे वीक्स आहे. तर हे वाक्य प्रश्नार्थी करताना सुद्धा काय करतं येथे विल हा शब्द इथे वापरलेला आहे. तर विल बॉईज विन द मॅच नेक्स्ट वीक आहे. अशा रीतीने आपण काय केलं होतं तर ही संपूर्ण आपण काळ बघितली होती. तर तुम्ही SR जीनियस अकॅडमी कुठे तर ही जी SR जीनियस अकॅडमी ह्या आपल्या चॅनलला तुम्ही काय करायचं आहे तर सबस्क्राईब करायचं आहे. तुम्ही तर सबस्क्राईब करायचं आहे, तुमच्या मित्राला सुद्धा ते सबस्क्राईब करायला लावायचं आहे. कारण त्याच्यामुळे काय होणार तर तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आमचं मिळणार आहे आणि नोटिफिकेशनमुळे काय तर नवीन नवीन ज्ञान तुम्हाला शिकायला मिळणार आहे. म्हणून आपल्या या SR जीनियस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही काय केलं पाहिजे तर सबस्क्राईब केलं पाहिजे आणि त्याला लाईक केलं पाहिजे. कमेंट करा, कमेंट करायला काही लागत नाही कारण की तुमच्या कमेंटमुळेच आम्हाला एक ऊर्जा मिळत असते. आम्ही काय शिकवत आहोत, कसे शिकवत आहोत, काय करतो आहोत, की तुमच्यासाठी काय केलं पाहिजे, तुम्हाला काय काय नवीन लागतं तेही सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला काय नवीन लागतं शिकायला तेही सांगा. आम्ही तुमच्यासाठी तत्पर आहोत, आम्ही तुम्हाला शिकवण्यासाठी तत्पर आहोत. आम्हाला खूप आनंद वाटतो की तुम्हाला या ज्ञानातून आपण तर ज्ञानी असलं पाहिजे पण दुसऱ्याला सुद्धा ज्ञानी करून आपण त्याला सोडलं पाहिजे. आणि म्हणून या यूट्यूब चॅनलला तुम्ही काय करता सबस्क्राईब करा. येणारे जी ग्रामरची पूर्ण सिरीज आहे तर ती आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्याला राहणार आहे. आणि जर याहीपेक्षा तुम्हाला डीपली शिकायचं असेल तर SR जीनियस अकॅडमी हे ॲप तुम्ही काय करा तर डाउनलोड करा, त्या कोर्सला जा, ते कोर्स तुम्ही घ्यायचे आहेत. चला, थँक्यू.